हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. पहा, आपलाचं 5th लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आजचं लेक्चर जे आहे ते थोडं खास लेक्चर आहे. सर खास काय आहे आजच्या लेक्चरमध्ये? तर खास असं आहे की खास टॉपिक आहे आज की जिथे भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले गेले आहे. सर तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणतात की लेक्चर इम्पॉर्टंट आहे. हो, मी जेवढे काही तुम्हाला शिकवत आहे ते सगळं इम्पॉर्टंट आहे. कुठे ना कुठेतरी एक छोटासा बारीकसा हलकासा क्वेश्चन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर सगळं इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंटसोबत जे काही डाऊट्स आहे जिथे काही आपल्याला विचारलं जाऊ शकते सगळं आपण कवर करत आहे. इवन सोबत तुमचं पॉली लेवलचे बुक्स, इंजिनिअरिंग लेवलच्या बुक्समधलंही काहीतरी असं 4-5 बुकमधलं पूर्ण कंटेंट एकत्र करून तुम्हाला देत आहे. सो याचा फायदा उचला. खूप लकी आहे तुम्ही. मी परत सांगतो आहे, आज आठवण करून देते तुम्हाला. लकी म्हणजे मी ॲज अ तुम्हाला टीच करत आहे म्हणून नाही, म्हणजे शेवटी मानलं तसंच होईल म्हणा, तसं थोडंसं मानलं तर. कसं आहे माहीत आहे का, की लकी म्हणजे असं आहे की मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की कसं आहे, आपलं अर्धं काम सोपं होऊन राहिलं आहे. आपल्याला बुक्स वाचायची गरज नाही आहे. मी सांगतो तुम्हाला, कोणतंही एक्स्ट्रा बुक वाचायची गरज नाही आहे तुम्हाला. ही बॅच केल्यावर काही गरज नाही आहे. दुसरं इंजिनिअरिंगचं लेवलचं, पॉली लेवलचं, सुबोधचं काही गरज नाही आहे. हां, मी तुम्हाला हे सांगितलं होतं की सुबोधचं तुम्हाला वेळ असेल तर एकदा तुम्ही वाचून घेऊ शकता. तेही सांगतो मी की मी जे शिकवलं ते वाचलं नाही तरी चालते. तुम्ही डिसिजन जनरेटर वगैरे त्यातले ते कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे नाही वाचले तरी चालते. सगळं मी कवर करून देतच आहे तुम्हाला इथे. तुम्ही फक्त आणि फक्त MCQची चांगली प्रॅक्टिस करा. रिझल्ट आणून देणं माझं काम आहे. अजून ठीक आहे. सो चला, मोटिवेटेड राहा. नेहमी ऑलवेज मोटिवेटेड राहा. काहीतरी करण्याची इच्छा ठेवा. असं मुरदाळसारखं नाही राहायचं, गुयल्यासारखं लेक्चर नाही पाहायचं. जबरदस्ती करून राहिलो बा आपण असं नाही. एकदम तरतरी असली पाहिजे अंगामध्ये की एनी टाईम जोश असला. लेक्चर पाहण्यात तर जोश असलाच पाहिजे आपल्यामध्ये. ठीक आहे. 2 तास आपल्याला इमानदारीने लेक्चर पाहायचं आहे, फुल्ली कॉन्सन्ट्रेशननं. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपले हे जे आहे नोटिफिकेशन मोबाईलचे ते सगळ्यात पहिले बंद असले पाहिजे. कोणताच मॅसेज वगैरे आला नाही आणि शक्यतो कॉल उचलण्याचं पण टाळा 2 तास. ठीक आहे. कारण की तो कॉल तुमचे 10-15 मिनटं कधी घेऊन तुम्हाला कळणार पण नाही. त्याच्यामुळे कॉल वगैरे एकदमच इम्पॉर्टंट असेल, खूप सरांचा वगैरे आला असेल तुमच्या तर ठीक आहे. पण जर कोणत्या फॅमिली फ्रेंड्समधून असेल किंवा फॅमिलीमधून असेल त्यांना क्लास झाल्यानंतर अटेंड करा. आणि बाकीचे नोटिफिकेशन सेटिंगमध्ये जा, नोटिफिकेशनमध्ये जा, ऑल ॲपचे नोटिफिकेशन किंवा ऑल याचे नोटिफिकेशन्स बंद करून द्या. तर मागचं जे लेक्चर आहे ते तुम्ही व्यवस्थित केलं असेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पॉवर फॅक्टर काय आहे ते सांगितलं होतं. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ पॉवर शिकवल्या होत्या. तर टाईप्स ऑफ पॉवरमध्ये काही डेफिनेशन ज्या आहे त्या तुम्हाला लिहून द्यायच्या होत्या, तर त्या लिहून घ्या. ॲपरंट पॉवर काय आहे? ॲपरंट पॉवर ही एक मराठीमध्ये दर्शनीय किंमत. तर याची डेफिनेशन काय होणार? तर डेफिनेशन होणार, इट इज अ प्रोडक्ट म्हणजे होते गुणाकार. इट इज अ प्रोडक्ट. हे जेवढे की मी बाबू एक शब्द लिहून देतो आणि तुम्हाला हे तुम्हाला न कळत तुम्हाला इंग्लिशचे MCQ समजण्यासाठी कमी पडून राहिलेले आहे. हळू मला माहीत आहे, मला विश्वास आहे की या छोट्या इंग्लिशनं, छोट्या सेंटेन्सनं तुम्हाला इंग्लिशमधले MCQ सॉल्व करता येतील. डेफिनेटली करता येतील. कारण की आपण महाराष्ट्रीयन आहे. जसं UP, बिहार वगैरे वरचे जे नॉर्थ साईडचे मुलं आहेत त्यांचं हिंदी स्ट्रॉंग आहे, बरोबर. आणि त्यांना हिंदीमधूनच ते तिकडचे फॅकल्टी शिकवतात. तर त्यांची एकच लँग्वेज आहे आणि एका लँग्वेजमध्ये पेपर झाला ना, ते कोणत्याही भारतामध्ये कोणताही पेपर असो हिंदीमध्ये असतोच, त्यांना तो सोपा जातो. मेन रोल करते आपल्या क्वेश्चन चुकण्यामध्ये कुठेतरी लँग्वेज पण. जर लँग्वेजमुळे जर आपल्याला क्वेश्चन समजला नाही तर आपल्या तिथे आपल्याला येऊन पण आपले मार्क्स खाल्ल्या जातात. त्याच्यामुळे मराठीतही काही प्रॉब्लेम नाही आहे, पण इंग्लिश अशी लँग्वेज आहे की आपण मग इंग्लिशमध्ये जर स्ट्रॉंग झालो तर आपल्याला कुठेही तोड नाही आहे. मग आपण साऊथमध्ये पेपर द्या की नॉर्थमध्ये पेपर द्या, थोडं करता. आणि डेफिनेटली सांगतो तुम्हाला, आज जरी असं वाटत असेल की इंग्लिश आपल्याला कठीण जाते, इंग्लिशचे क्वेश्चन अशी जर भीती असेल दूर करा. इंग्लिशमधले क्वेश्चन्स हळूहळू सॉल्व करा. मी तुम्हाला काही बुक्सचे नावं सांगितलेच आहे, त्यातून सवय करा, तुम्हाला सगळं समजेल. तर पहा, प्रोडक्ट म्हणजे होते गुणाकार. इट इज अ प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. द ॲपरंट पॉवर काय होते? इट इज अ प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. ॲपरंट पॉवर जी आहे ती प्रोडक्ट आहे व्होल्टेज अँड करंटची, जी आपण या अक्षराने दाखवतो आणि V/I मध्ये मोजतो. आणि याचं जे युनिट आहे ते VA और kVA. 10 वेळेस सांगितलं, विसरू नका. त्याच्यानंतर मग मराठीमध्ये जर लिहायची असेल या डेफिनेशनला, तर ॲपरंट पॉवर म्हणजे व्होल्टेज आणि करंटच्या गुणाकाराला ॲपरंट पॉवर असे म्हणतात. लागलं तर लिहून घ्या पहिले. ज्यांना मराठीमध्ये लिहायचं आहे नाव टाका, मराठीमध्ये लिहून घ्यायच्या खाली दर्शनीय किंमत. हे सगळं लिहा इंग्लिशमध्ये पण.
आणि त्याच्या खाली लिहा व्होल्टेज आणि करंट यांच्या गुणाकाराला ॲपरंट पॉवर म्हणतात, दर्शनीय किंमत असे म्हणतात. त्याच्यानंतर मग होती आपली रिअल पॉवर, त्यालाच आपण ट्रू पॉवर म्हणतो, त्यालाच आपण ॲक्टिव्ह पॉवर पण म्हणतो, ॲक्टिव्ह पॉवर. ठीक आहे. तर हे काय आहे? इट इज अ ॲव्हरेज पॉवर. ही एक ॲव्हरेज पॉवर आहे, सरासरी पॉवर नेहमी ॲव्हरेज असते. ठीक आहे. तर इट इज हे कशी काय ॲव्हरेज पॉवर असते त्याचं एक डेरिवेशन आहे, म्हणून तिकडे जाणार नाही आपण. तर इट इज अ ॲव्हरेज पॉवर टेकन बाय टेकन म्हणजे घेणं, टेकन म्हणजे टेकन थर्ड रूप. तर इट इज अ ॲव्हरेज पॉवर टेकन बाय लोड सर्किटने घेतलेली ॲक्टिव्ह पॉवर आहे. तर याला मराठीमध्ये जर लिहायचं असेल तर त्याच्या खाली लिहून घ्या. पहिले हे नाव लिहा, हे डेफिनेशन लिहा, महत्त्वाची आहे. त्याच्या खाली याचं सूत्र पण लिहून घ्या. P = V × I × cos θ R म्हणजेच P KW. 10 वेळेस लिहिले आपण हे सूत्र. तर आता पाठ तर झालेच असेल तुमच्या. cos φ लिहा किंवा cos θ लिहा. आणि याची युनिट काय आहे? वॅट और किलोवॅट. ओके, हेच इथं सेम राहणार. चला मग लिहा लवकर. लिहिलं? डन. याच्या खाली डेफिनेशन लिहा मराठीमध्ये. सर्किटमध्ये खर्च होणारी सरासरी पॉवरला ॲक्टिव्ह पॉवर म्हणतात. सर्किटमध्ये खर्च होणारी सरासरी पॉवरला ॲक्टिव्ह पॉवर म्हणतात. किंवा सर्किटमध्ये प्रत्यक्ष खर्च होणारी सर्किटमध्ये प्रत्यक्ष खर्च होणारी पॉवर म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर. आणि थर्ड कोणती पॉवर आली मग आपली? रिॲक्टिव्ह पॉवर. ठीक आहे. तर रिॲक्टिव्ह पॉवर जी आहे ती काय आहे? तर सर्किटमध्ये वाया जाणारी पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर. तर रिॲक्टिव्ह पॉवर आपण कोणत्या अक्षराने दाखवतो? क्यूने. तर रिॲक्टिव्ह पॉवर काय आहे? तर रिॲक्टिव्ह पॉवर प्लस प्रोडक्ट आहे. इट इज अ प्रोडक्ट ऑफ इट इज म्हणजे हे इट इज. आता हे असे रिॲक्टिव्ह पॉवरचे डेफिनेशन अजून आपण वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतो, पण मी तुम्हाला सिम्पलवाले लिहून देत आहे. इट इज अ प्रोडक्ट ऑफ ॲपरंट पॉवर. It is a product of apparent power and sin theta. ठीक आहे. जसं Q = रिॲक्टिव्ह पॉवर जी आहे ती आपण Q अक्षराने दाखवतो आणि त्याचा फॉर्म्युला काय? V × I × sin θ. और यालाच आपण कसं लिहू शकतो? kVAR × kVA. हे ॲपरंट पॉवर kVA मध्ये आणि हे sin θ मध्ये. तर हे sin θ kVA म्हणजे काय रे बा? तर kVA म्हणजे ॲपरंट पॉवर आहे. ॲपरंट पॉवर गुणेला sin θ. म्हणून त्याच्या डेफिनेशनमध्ये काय लिहिलं? पाठ करायची गरज नाही आहे डेफिनेशन. इट इज अ प्रोडक्ट म्हणजे गुणाकार कोणाचा? ॲपरंट पॉवर अँड sin θ यांचा गुणाकाराला म्हणतो आपण रिॲक्टिव्ह पॉवर. तर लिहा पहिले पटकन. छापा. डन. अच्छा, खाली लिहा मराठीमध्ये. सर्किटमध्ये वाया जाणारी पॉवर. मराठीमध्ये डेफिनेशन आता अशीच होणार. सर्किटमध्ये वाया जाणारी पॉवर म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर होय. सर्किटमध्ये वाया जाणारी पॉवर म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर होय. पसलं? आणि हे वाया जाणारी पॉवर किती इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये थोडंसं सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट टॉपिक टाका, पॉवर ट्रायंगल.
पॉवर ट्रायंगल. तर पॉवर ट्रायंगल काय आहे? पॉवर ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण ज्याच्यामध्ये असा काटकोन त्रिकोण आहे, याची ही बाजू मोठी, ही लहान आणि ही मोठी, कर्ण. तर हा कर्ण म्हणजे हायपोटेनियस, त्याच्यानंतर हा झाला लंब, मराठीमध्ये याला लंब वाचतात, याला इंग्लिशमध्ये परपेंडिक्युलर वाचतात. ओके, परपेंडिक्युलर. आणि हे जे आहे हे याची बाजू आहे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हा बेस आहे. तर हे झाले 3 काटकोन त्रिकोणाचे अर्थ. हे दूर दूर लिहितो थोडेसे, म्हणजे बरं जाऊ दे, इथेच लिहितो आहे, बाजू म्हणजे बेस. तर आता हे जे 3 ॲरो इथे आहे पहा, हे 3 ॲरो, तर हे 3 ॲरो म्हणजे हा जो आहे ना, हा फेजर डायग्राम आहे. पॉवर ट्रायंगल म्हणजे हा पॉवरचा फेजर डायग्राम आहे, ज्याच्यामध्ये हे 3 जे व्हेक्टर्स आहे, हे 3 व्हेक्टर 3 पॉवर शो करतात. जसा हा जो बेस आहे ही ॲक्टिव्ह पॉवर शो करते. कोणती पॉवर? ॲक्टिव्ह पॉवर. ॲक्टिव्ह पॉवर हे लिहिलं नाही तरी चालते. आणि ॲक्टिव्ह पॉवर कशामध्ये असते? किलोवॅटमध्ये. आणि हे आपण पीने दाखवतो. तर लक्षात ठेवा, बेसला जे आहे ते ॲक्टिव्ह पॉवर आहे. जो परपेंडिक्युलर असतो, हा उभा लंब, हा आहे आपली रिॲक्टिव्ह पॉवर. आणि हे कोणत्या अक्षराने दाखवतो आपण? क्यू या अक्षराने. आणि कशामध्ये मोजतो? KVAR मध्ये. 1000 वेळेस सांगून झालं असेल आता की रिॲक्टिव्ह पॉवर KVAR मध्ये क्यू अक्षराने दाखवतो, ॲपरंट पॉवर. पण तरी हे सोपे प्रश्न विचारले जातात. आणि हे सोपे प्रश्न तुम्हाला येत नाही पेपरमध्ये काही मुलांना. मग त्याच्यामुळे मग तिथे खूप नाराज होते मन की यार तुम्ही कठीणकडे जाता आणि सोपे चुकून टाकता. तर ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर. आणि हा जो कर्ण पहा काय असते, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर मिळून काय बनते? ॲक्टिव्ह पॉवर आणि ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर मिळून बनते आपली कोणती पॉवर? ॲपरंट पॉवर. ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर या दोघांची बेरीज म्हणजे असते ॲपरंट पॉवर. तर आता हे जे आहे या ट्रायंगल, या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर मी काय म्हटलं तुम्हाला, साधी बेरीज चालणार नाही. हां, एक गोष्ट आणखी आठवली मला की जे रिॲक्टिव्ह पॉवर आहे त्याचं एक उदाहरण असं जे फेमस आहे, जे सगळे सांगतात की तुम्ही बिअरचा ग्लास कधी पाहिला असेल. बिअर म्हणजे तुम्ही कधी आता याचा ग्लास पाहिला असेल, कोको कोलाचा ग्लास पाहिला असेल, नाही तर मास्टर बिअरचं नाव घेते, तसं जनरली सगळ्यांना माहीतच असेल. ओके, तर पहा त्या ग्लासमध्ये जेव्हा तुम्ही कोक ओतता म्हणजे टाकता तेव्हा काय येतो? त्याच्यामध्ये फेस येतो. तो फेस म्हणजे फोम. आता तो फेस त्या कोकसोबत आला ना, बरोबर, तो कितीही म्हटलं तरी तो आलाच ना. तर सेम तो फेस जो आहे तो आहे आपली रिॲक्टिव्ह पॉवर. आणि ते जे लिक्विड आहे खाली कोक म्हणजे जो पेण्याचा, तो आहे आपली ॲक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, मी बिअरचं नाव घेतलं नसतं तरीही काही मुलांनी त्यालाच ॲझ्युम केलं असतं की सरले म्हणायचं काय आहे. ओके, सो चिल म्हणजे तिकडे नका जाऊ, इकडे लक्ष द्या काय म्हणत आपलं टॉपिक. तर हे जे आहे, जसं त्या ग्लासमध्ये वरतं फोम असतो, खाली लिक्विड असते, जे काही आहे ते तुम्हाला माहीत असेल, कोणाला माहीत असेल अजून, तर ते आहे आपलं रिॲक्टिव्ह पॉवर. आणि त्याच्यावरतं जो फोम आहे तो रिॲक्टिव्ह पॉवर. तो तुम्हाला नाही घ्यायचा असला तरी तो त्याच्यासोबत येतोच, तो तिथे क्रिएट होतो. तर जसा तो फोम त्याच्यामध्ये आवश्यक असतो तसंच आपल्या पॉवरमध्ये पण रिॲक्टिव्ह पॉवर आवश्यक असते. आणि तो जो फोम आहे तो आपण उपयोगात येऊ शकतो का? आपल्याला नाही. म्हणजे तशीच रिॲक्टिव्ह पॉवर पण आहे की जे उपयोगात येत नाही. आणि तो फोम जो आहे तो एक प्रकारचा वाया जाणारा पण म्हणू आपण. तर इथे पण हे जे आहे, काही जण म्हणतील की सर तो फोम मग नंतर हळूहळू कमी होतो, ते नका, सध्या एक्झाम्पल आहे. तर तो फोम जो आहे तो आहे आपली रिॲक्टिव्ह पॉवर. आता मी नेहमी हे स्लाईड ऑफलाईन बॅचमध्ये दाखवत असतो, पण तेवढ्यासाठी मी स्लाईड, आणि तो ग्लासही बिअरचाच असतो त्या फोटोमध्ये ॲक्च्युली. तर तो एका एवढ्यासाठी मी प्रोजेक्टर ऑन नाही केलं, त्याच्यामुळे समजून घ्या, ट्राय टू अंडरस्टँड. तर इथे ॲक्टिव्ह पॉवर आहे आणि इथे रिॲक्टिव्ह पॉवर आहे, KVAR, आणि इथे किलोवॅट. तर आता या दोघांची बेरीज म्हणजे असते आपली ॲपरंट पॉवर. तर काय आहे आणि ॲपरंट पॉवर कोणत्या अक्षराने दाखवतो आपण? यस. तर ही झाली आपली कर्णची लांबी म्हणजे आपली ॲपरंट पॉवर. यस, तर ही आहे ॲपरंट पॉवर, जी आपण यस या अक्षराने दाखवतो. आणि हा जो आहे यांच्यामधला कोन, हा आहे आपला थीटा. फेज डिफरन्स, जो व्होल्टेज आणि करंटमध्ये फेज डिफरन्स असतो तोच फेज डिफरन्स तेवढाच इथे असतो अँगल. जर फेज डिफरन्स 30 असेल तर इथे पण, कारण की पॉवरसाठी डिपेंड कोण आहे? पॉवर जे आहे त्या सगळ्या याच्यामध्ये कोण येऊन राहिला? पॉवर फॅक्टर. आणि पॉवर फॅक्टर कशावर डिपेंड आहे? अँगलवर, फेज डिफरन्सवर. तर म्हणून इथे थीटा येतो.
तर आता मला सांगा, तुम्हाला जर मी विचारलं की का रे बा याची मला व्हेक्टर सम करून द्या, तर करता येईल का, हो किंवा नाही, याचा फॉर्म्युला मला बनवून द्या येसचा, असं जर मी विचारलं तुम्हाला तर येईल का, येस ऑर नो. मनातल्या मनात ॲन्सर द्यायचा आहे, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचून जातील. तर काही म्हणतील सर नो, काही म्हणतील हो सर जमेल जाईल. नो आले खूप मोठ्या ताकदीनं म्हणतील नो, कारण की सर म्हणजे आम्ही हो म्हटलं तुम्ही सांगणार नाही असं नाही आहे, मी सांगणारच आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला याच्यासाठी विचारलं आहे की अरे आपण हे जे आहे ट्रायंगल याची बेरीज कशी करतात हे याच्या अगोदर कोणत्या तरी एका चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. कुठे तर आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये आठवत असेल नो लोड करंट काढला होता आपण, वर्किंग करंट आणि मॅग्नेटायझिंग करंटच्या कंपोनंट्सवरून. तर तेव्हा आपण तेव्हा आपण तो नो लोड करंटसाठी जसा पायथागोरस वापरला होता, सेम इथे पण तुम्हाला पायथागोरस काटकोन त्रिकोण दिसला ना, ट्रायंगल दिसला ना, म्हणजे समजून जा की तो याला रेक्टँग्युलर म्हणतात, इंग्लिशमध्ये याला रेक्टँग्युलर म्हणतात. तर रेक्टँग्युलर किंवा मराठीमध्ये जर आपल्याला काटकोन त्रिकोण दिसला तर तिथे आपल्याला पायथागोरस लावायचा आहे आणि पायथागोरसनुसार आपण कर्णाची जे व्हॅल्यू आहे ती काढू शकतो. आता पायथागोरसचा नियम काय सांगतो आहे की कर्णाचा वर्ग बरोबर बाजूच्या वर्गाची बेरीज. कर्णाचा वर्ग हा कर्ण तो वाला नाही बरं, महाभारतामधला कर्ण, हा कर्ण इथचा हायपोटेनियस, कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1 त्याचा वर्ग आणि बाजू 2 त्याचा वर्ग यांची बेरीज. बरोबर, बाजू 1 वर्ग बाजू 2 वर्ग आणि बरोबर जर केलं तर आपल्याला कर्णाचा वर्ग. हे ॲक्च्युली लिहायची गरज नव्हती पण लिहिलं मी इथे. तर हा हायपोटेनियस, हा बेस 1 बेस 2, तसा एक बेस असतो आणि एक परपेंडिक्युलर असतो. तर याला लिहा मग आता. कर्ण कोण आहे याच्यामध्ये यस, तर यसचा स्क्वेअर प्लस इक्वल टू बाजू 1, तर पहिले बेस घ्या, कोणते घेतलं चालतं तुमचं पी, ॲक्टिव्ह पॉवर, तर याला पी घेतो आपण, तर पी स्क्वेअर आणि प्लस परपेंडिक्युलर बाजू 2, तर परपेंडिक्युलर काय आपला क्यू, तर क्यूचा स्क्वेअर. बरोबर, तर काय सूत्र बनलं आपल्याकडे, एस स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. पण आपण जर म्हटलं मी तुम्हाला की आपल्याला ॲपरंट पॉवरचं जे फॉर्म्युला पाहिजे आहे तो एसमध्ये पाहिजे आहे, फक्त एस स्क्वेअरमध्ये नाही पाहिजे. तर मग आपल्याला इथं वर्गमूळ घ्यावं लागेल. तर इकडचं वर्गमूळ घेताना एस स्क्वेअरचा यस होणार, आणि सर मग इकडे पण असं नाही होणार का, जसं पी स्क्वेअर आहे तर पी आणि प्लस क्यू स्क्वेअर आहे तर नाही. जेव्हा तो ॲडिशनमध्ये होते तेव्हा आपण डायरेक्टली त्यांचा स्क्वेअर गॅप करू शकत नाही, म्हणून यांना आपल्याला वर्गमुळात टाकावं लागेल. तर वर्गमुळात पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर हा झाला आपल्याकडे फॉर्म्युला, जो इम्पॉर्टंट आहे, जो खूप इम्पॉर्टंट आहे. पेपरमध्ये विचारला पण जाते आणि याच्यावरचे प्रॉब्लेम्स पण पेपरमध्ये विचारतात. तुम्हाला इथून ॲक्टिव्ह पॉवर, आणि लक्ष ठेवा की तुम्हाला फक्त ॲपरंट पॉवरच काढायला नाही येणार, तुम्हाला ॲक्टिव्ह पॉवर पण काढायला येऊ शकते, तुम्हाला रिॲक्टिव्ह पॉवर पण काढायला येऊ शकते. तर तेव्हा या सूत्राचं पण आपल्याला काम पडणार आहे. जर तुम्हाला ॲक्टिव्ह पॉवर विचारली तर हा रिॲक्टिव्ह पॉवरवाला इकडे घेऊन याचा, याच्यामधून मायनस होणार, तर तुम्हाला ॲक्टिव्ह पॉवर मिळेल, मग त्याचा वर्गमूळ घ्यावाच लागेल. आणि जर तुम्हाला रिॲक्टिव्ह पॉवर काढायची असेल तर हा पी स्क्वेअर इकडे येणार, मग त्याचा वर्गमूळ घ्यावा लागेल. तर मी एकच लिहिलं आहे इथे. त्याच्यानंतर मी काय म्हटलं तुम्हाला आठवते का, पॉवर फॅक्टर जो आहे, पॉवर फॅक्टरची डेफिनेशन लिहून दिली होती की पॉवर फॅक्टर म्हणजे फेज डिफरन्सच्या कोसाईन गुणोत्तरास. तर तिथे शब्द आला होता गुणोत्तर. तर सर गुणोत्तर तुम्ही म्हटलं होतं, पण गुणोत्तर तर कधी दिसलंच नाही, म्हणजे रेशो तर कधी दिसलाच नाही. तर पहा, तो जो गुणोत्तर आहे, रेशो आहे, तो इथून येतो, हा थीटा. बरोबर, हा थीटा म्हणजे फेज डिफरन्स. आणि पॉवर फॅक्टर म्हणजे काय होते रे बा, पॉवर फॅक्टर म्हणजे होते कॉस थीटा. इथून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पहा, पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस थीटा, आणि कॉस थीटा जो आहे, इथून जर तुम्ही कॉस थीटा घेतला तर तुम्हाला मिळू शकते याचा रेशो कॉस थीटाचा. आता कॉस म्हणजे काय होते आणि साईन म्हणजे काय होते हे पाठ आहे का तुम्हाला, ते सांगा पहिले. बरोबर, तर कॉस म्हणजे होत असते बेस अपॉन परपेंडिक्युलर, बेस अपॉन परपेंडिक्युलर, तो कूलर नाही, हा कूलर. आणि साईन जो आहे तो होत असतो आपला, साईन जे आहे ते होत असतो आपला परपेंडिक्युलर अपॉन बेस अपॉन, सॉरी हे जो आहे इथे ॲपरंट पॉवर पाहिजे ना रे, माझं चुकलं होतं आता थोडं लक्षात येते. तर बेस अपॉन ॲपरंट पॉवर, आणि इकडे जे आहे ते इकडे आहे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस. अरे यार
परत इथे जे आहे ॲपरंट पॉवरच्या जागेवर हे जे बरोबर आपण बेस लिहिलं ना, तर इथे ॲपरंट पॉवर नाही लिहिता येईल ना आपल्याला. ॲपरंट पॉवर म्हणजे काय आहे, हायपोटेनियस आहे ना, हायपोटेनियस बरोबर. बेस अपॉन हायपोटेनियस. आणि साईन जे आहे ते आहे परपेंडिक्युलर, मराठीवालेले सांगतो परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस. तर दोघांमध्येही आहे हायपोटेनियसच. तर पहा, कॉस म्हणजे होते कोणालगतची बाजू भागेला कर्ण, कोणालगतची बाजू भागेला कर्ण. साईन म्हणजे होते परपेंडिक्युलर, म्हणजे हा तर कोणाच्या समोरची बाजू आहे ही, तर कोणा समोरची बाजू भागेला कर्ण. तर अशा प्रकारे हे दोन रेशो असतात, त्याच्यानुसार आपण काढू शकतो. तर पहा, PF इज इक्वल टू कॉस थिटा. तर डायरेक्टली तुम्ही थिटा काढा, इथून तुम्हाला रेशो मिळेल. कशाचा, थिटा म्हणजे काय, कॉस थिटा म्हणजे काय होते, बेस अपॉन हायपोटेनियस. तर बेस काय आहे आपल्याकडे, किलोवॅट म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर. आणि हायपोटेनियस काय आपल्याकडे, ॲपरंट पॉवर जी एस आहे. म्हणून इथं काय ना, एस म्हणजेच हा कशामध्ये मोजतो आपण, KVA. ही जी आहे ही मोजतो आपण KVAमध्ये. तर लक्षात ठेवजा, मी इथे लिहितो आहे KVA. तर पहा, कॉस थिटा म्हणजे लगतची बाजू, म्हणजे आपला बेस काय आहे, किलोवॅट. म्हणून इथं आला किलोवॅट. पचून राहिलं का, ठीक आहे. नसली पचत तर पचून घ्यावं लागेल आपल्याला, ठीक आहे. आणि हायपोटेनियस, सोपं आहे रे बा, काहीच नाही. हायपोटेनियस म्हणजे कर्ण कोण आहे आपल्याकडे, ॲपरंट पॉवर म्हणजे KVA. आणि हेच सूत्र मी तुम्हाला मगाशी लिहून दिलं होतं. म्हणून आपण म्हणतो पॉवर फॅक्टरच्या डेफिनेशनमध्ये की पॉवर फॅक्टर म्हणजे फेज डिफरन्सच्या कोसाईन गुणोत्तर असतं. हा आला फेज डिफरन्सचा कोसाईन गुणोत्तर. तर हे तिथेही आलं होतं, पण फॉर्म्युल्यावरून आलं होतं, पण ते गुणोत्तर कसं आलं ते इथे तुम्हाला आणखी एकदा कळलं. चला, आणि पॉवर फॅक्टरला युनिट काय असते, तर पॉवर फॅक्टरला युनिट नसते, ते फक्त लॅग आणि लीड असते बस. चला, तर छापा मग आता हे पॉवर ट्रायंगल. डन, लिवला. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे इम्पॉर्टंट टॉपिक आजचे. आपण लोड पाहिले होते, टाईप्स ऑफ लोड. किती टाईपचे लोड आहे आपल्याकडे, रजिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोड. पण या लोडमध्येही काही प्युअर लोड आहे. जसं प्युअर म्हणजे काय, तर प्युअर गोल्ड म्हणजे होते असते ना ते 94 कॅरेट, 96 कॅरेट, अजून काय 92 कॅरेट, काही मला माहीत नाही एवढं, पण 24 कॅरेट म्हणतो आपण त्याला. अच्छा, मला वाटते मी हे चुकीचं म्हटलं वाटते, 96 94. हां, हे 24 कॅरेट म्हणजे 94% जे आहे ते शुद्ध असते, तरी त्याच्यात 6% भेसळ असतेच. तर पहा, हे जे आहे जसं आपण याला म्हणतो प्युअरिटी, म्हणजे त्याच्या प्युअर म्हणजे फक्त तोच पदार्थ त्याच्यामध्ये राहते, दुसरा पदार्थ मिसळला जात नाही. तसंच आपलं जे लोड आहे हे पण प्युअर लोड असते. सर प्युअर लोड म्हणजे काय, त्यात तूप टाकतात का काही, तर नाही. प्युअर लोड म्हणजे एखाद्या सप्लायवर फक्त तुम्ही एखादा लॅम्प लावला. आता 3 टाईपचे लोड आहेत ना आपल्याकडे, रजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह. तर जर तुम्ही त्या सॉकेटवर फक्त कॅपॅसिटर लावलं असेल तर मग ते झालं प्युअर कॅपॅसिटिव्ह लोड. जर तुम्ही त्याच्यावर फक्त चोक लावला असेल, एखादी कॉईल लावली असेल, तर ते झालं मग इंडक्टिव्ह लोड, पण प्युअर इंडक्टिव्ह लोड. आणि जर तुम्ही तिथे रजिस्टर लावला असेल एखादा, किंवा एखादा लॅम्प लावला असेल, तर ते झालं मग प्युअर रजिस्टिव्ह लोड. सो आपल्याला 3 लोड शिकायचे आहे स्टेप बाय स्टेप. तर सगळ्यात पहिलं आहे आता आपल्याकडे स्टडी ऑफ प्युअर लोड्स. तर नाव टाकून द्या इथे वरतं, स्टडी ऑफ प्युअर लोड्स करा. त्याच्यामधले पहिला नंबर टाका प्युअर रजिस्टिव्ह सर्किट करा. आता प्युअर रजिस्टिव्ह सर्किट, याला कुठे लोड पण म्हणतात, प्युअर रजिस्टिव्ह सर्किट म्हणा किंवा प्युअर रजिस्टिव्ह लोड म्हणा. तर प्युअर रजिस्टिव्ह लोड. तर प्युअर रजिस्टिव्ह लोड म्हणजे काय, मी याचे प्रॅक्टिकली पण डायग्राम काढतो आणि सिम्बॉलिकल पण डायग्राम काढतो, ठीक आहे. पहा, प्रॅक्टिकल म्हणजे याला इन्स्टॉलेशन डायग्राम पण म्हणू शकता तुम्ही. हा आपल्याकडे सॉकेट आहे, इथे आपल्याकडे AC सप्लाय आहे याच्या आतमध्ये, आणि मी रजिस्टिव्ह लोड आहे प्युअर रजिस्टिव्ह लोडमध्ये काय येते, लॅम्प येते किंवा मग हीटर वगैरे येते, जे काही हीटिंग एलिमेंट आहे ते. तर इथे मी एक लॅम्प घेतो आहे आणि हा लॅम्प मी याच्यावर कनेक्ट केला. तर हे कोणतं लोड झालं मग, पहा या सॉकेटवर मी अजून दुसरं काही लोड लावलं आहे का, या सॉकेटवर
मी अजून म्हणजे याच्यातच जर मी एखाद्या फॅनचे वायर लावले असेल तर मग ते प्युअर लोड होणार नाही. ठीक आहे. मग सर आमच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये प्युअर लोड मिळू शकते का? आपल्याला नाही, कारण आपल्या घरामध्ये पहा एकंदरीत काय आहे, हे सगळ्यांचे पॅरलल कनेक्शन आहे. तर सगळे झाले मिक्स, ते म्हणतात पॅरलल RLC सर्किट म्हणतात त्याला, की तिथंच फॅनही लावला, तिथंच तुम्ही लोडही लावला. हा सॉकेट असा असला पाहिजे की बस जनरेटरपासून आलेला, त्याच्यावर कोणतंच लोड लावलेलं नाही आहे, डायरेक्टली फक्त आपण त्याच्यावर लॅम्पच लावलेला आहे, तर तेव्हाच ते कुठेतरी प्युअर लोड होते. तसा हा सगळा जो अभ्यास आहे आता आपण करणार आहे, याच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले गेले, पण हा एक प्रकारचा आयडियल अभ्यास आहे, आदर्श, माहिती आहे ना, आयडियल, की असं प्रॅक्टिकल पॉसिबल नाही आहे. तर पहा, तर हे कोणतं लोड आहे आपलं, आपण याच्यातले काही पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की पॉवर फॅक्टरमध्ये च्या वेळेस की जो करंट आणि व्होल्टेज असतात ते लीड कधी लॅग असतात, किंवा म्हणजे आउट ऑफ फेज किंवा इन फेज असतात. तर ते पुढे सांगेल म्हटलं होतं की कधी इन फेज कधी आउट ऑफ फेज, तर त्याची एक वेळ आलेली आहे आता आपली. पहा, तर प्युअर रजिस्टिव्ह लोड हे झालं आपलं प्रॅक्टिकली असा असेल प्युअर आपलं रजिस्टिव्ह लोड. म्हणजे तुम्ही विचारता मला, मी पुस्तकामध्ये डायग्राम दिलेले आहे, मी तुम्हाला लाईव्ह डायग्राम काढून दाखवलेली आहे, आणि याच्यामधून वाहणार आपला व्होल्टेज आणि करंट. ठीक आहे. तर लक्षात ठेवा आता याचा जो डायग्राम आहे तो कसा होणार. तर प्युअर रजिस्टिव्ह लोड म्हणजे हा लॅम्पमध्ये काय आहे, टंगस्टन वायर आहे. टंगस्टन वायर म्हणजे एक रजिस्टिव्ह वायर आहे. तर हा इथे मी रेजिस्टन्स घेतो आहे R, ह्याला थोडंसं खाली दाखवतो. तर हा आहे आपल्याकडे याचं सर्किट. तर इथे आपण कोणता सोर्स लावणार, AC. DC लावू का आपण, नाही, आणि ACचा सिम्बॉल असा आहे सर्कल, आणि त्याच्यामध्ये हा आकोडा. ओके, म्हणजे सायनोसाईनचा वेव्ह. तिरपास निघते का हा डायग्राम, अच्छा निघायची आज. ठीक आहे. पहा, तर हा झाला आपला रजिस्टिव्ह लोड, रेजिस्टन्स. हा झाला आपला AC सोर्स म्हणा किंवा सप्लाय म्हणा. आता काय होईल की इथे काय आहे, AC सोर्समध्ये इथे व्होल्टेज आहे V, आणि याच्यातून काय वाहणार आपला करंट. तर हे 3 पॅरामीटर्स आहे. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की ओहम्स लॉ जो आहे तो AC सर्किटमध्ये लागत नाही. तर का लागत नाही ते पण तुम्हाला कळेल, पण ओहम्स लॉ हे सांगितलं तुम्हाला की AC सर्किटमध्ये जर लावायचं असेल तर तो फक्त तुम्हाला रजिस्टिव्ह लोडमध्ये लागताना दिसेल, ACमध्ये ओहम्स लॉ. तर पहा काय होते की इथे व्होल्टेज आहे, या सर्किटला आपण दिलेलं, हा आपला इथे एक रेजिस्टन्स लावलेला आहे. तर जसं आपण याच्यामध्ये एखादा स्विच आहे, समजा इथे असा स्विच असेल, तर हा स्विच जसा आपण हा स्विच ऑन करू तसं करंट फ्लो होणं या सर्किटमधून स्टार्ट होणार. करंट फ्लो होऊन राहिला म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन होऊन राहिलं. तर हा जो करंट आहे हा जेव्हा याच्या आतमधून जाणार, या टंगस्टनच्या फिलामेंटमधून किंवा नायक्रोमची फिलामेंट काही असू शकते, आता हे रजिस्टिव्ह किंवा कार्बन मटेरियल असू शकते. तर जेव्हा हा करंट याच्यामधून फ्लो होईल तेव्हा या करंटला होण्यासाठी इथे काय होईल, विरोध होणार. त्या विरोधातच काय म्हणतो आपण इथे, रेजिस्टन्स. बरोबर. तर हा झाला इथे जो काही करंटला विरोध होऊन राहिला त्याला म्हणतो आपण त्या रजिस्टरचा रेजिस्टन्स, आणि जो रेजिस्टन्स आहे तो आपण R या अक्षराने दाखवतो. आणि आपल्याला जर काढायचा असेल याचा रेजिस्टन्स, जर काढायचा असेल तर आपण कसा काढणार, V/I. बरोबर, रेजिस्टन्स. पण मला जर करंट काढायचा असेल या सर्किटचा जर मला करंट काढायचा असेल तर मला करावं लागेल V/R. हा ओहम्स लॉनुसारच फॉर्म्युला आहे, सेम फॉर्म्युला आहे. ओहम्स लॉमध्ये पण असंच लिहिला होता आपण, इथे पण एक काम करूयाला कॅपिटलमध्ये दाखवतो आहे. आयला म्हणजे हा I. तर हा जो I आहे हा करंट आहे V/R. जो काही लोड तुम्ही लावला आहे इथे, या लोडचा जो काही रेजिस्टन्स आहे त्याला म्हटलं आपण रेजिस्टन्स, आणि रजिस्टिव्ह लोड आहे तर रेजिस्टन्सच असेल, आणि तो रेजिस्टन्स आपण दाखवतो R या अक्षराने. त्याच्यावरून आपण हा करंटचा फॉर्म्युला बनवू शकतो. आता लक्ष ठेवा, जेव्हा आपण रजिस्टिव्ह लोड आपण लावतो तेव्हा जेव्हा या सर्किटमधून इकडे पहा किंवा इकडे पहा, जेव्हा या सर्किटमधून व्होल्टेज आणि करंट वाहतात, काळजीपूर्वक ऐका, रजिस्टिव्ह सर्किटमध्ये जेव्हा एखादं रजिस्टिव्ह सर्किट असते, जेव्हा ते ऑन करतो आपण तेव्हा त्याच्यामधून जे व्होल्टेज आणि करंट वाहतात ते नेहमी इन फेज असतात. काय बोलून राहिलो, कान उघडा, नेहमी इन फेज असतात. वारंवार विचारल्या गेलेला आहे हे. ठीक आहे. यांच्यामधून जे व्होल्टेज आणि करंट वाहतात ते नेहमी इन फेज असतात. तर इन फेज म्हणजे सांगा बरं, हे जे आहे व्होल्टेज आणि करंट नेहमी इन फेज असतात. इथे पण लिहितो आहे.
नेहमी व्होल्टेज अँड करंट जे आहे ते नेहमी इन फेज असतात. पण हे पण प्युअर सर्किटसाठी बरं, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटसाठी. जर ते प्युअर नसेल, या लॅम्पमध्ये काही मिक्सचर असेल, लॅम्पच्या सोबत आता कोणी लावत तर नाही, पण जसं आता ट्यूबलाईट आहे, तर ट्यूबलाईटमध्ये पण टंगस्टनची वायर आहे ट्यूबलाईटच्या आतमध्ये, ती पण एक रेजिस्टिव्ह लोड आहे. पण त्या ट्यूबलाईटसोबत आपण रिकामे कामं केले, चोक लावून दिला, मग ते ट्यूबलाईटची नळी जे आहे ते तुमचं रेजिस्टिव्ह लोड नाही झालं, प्युअर रेजिस्टिव्ह लोड नाही झाला, कारण त्या टंगस्टनच्या फिलामेंटसोबत चोक पण आला. तर मग अशा वेळेस मात्र तो करंट तुमचा आउट ऑफ फेज असेल. तर इथे जे आहे, इथे फक्त लॅम्पच आहे. तर अशा कंडिशनमध्ये म्हणजे ही एक प्युअर रेजिस्टिव्ह लोडची कंडिशन आहे, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट आहे, आणि त्याच्यामध्ये व्ही आणि आय, करंट, व्होल्टेज आणि करंट नेहमी इनफेज असतात. आणि जेव्हा इनफेज असतात तेव्हा जो डिफरन्स आहे तो किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा. बरोबर. फेज डिफरन्स जो आहे तो किती असतो? 90 डिग्रीचा. आठवते ना? तर लक्ष ठेवा, इनफेज आहे म्हणजे 0 डिग्रीचा फेज डिफरन्स असेल. मुद्दामून 90 डिग्री म्हटलं आणि ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून. तर फेज डिफरन्स जो आहे तो 0 डिग्रीचा असतो, हे लक्षात ठेवजा. तर इथून जे व्होल्टेज आणि करंट असतात हे नेहमी काय असतात? इनफेज आहेत. घटघट डोसता नाही यायचा, एकदम घटघट मैत्री आहे. हे म्हणतील की तू नाही जेवला तर मी पण नाही जेवणार आज, ठीक आहे. एवढा घटघट डोसता नाही यायचा. आणि हा असंच लक्षात ठेवजा यायला, हे जेवढे काही रजिस्टिव्ह लोड आहे यांच्यामध्ये, ठीक आहे. लागलं तर तुम्हाला लिहायचं असेल इथं तर नोट पण लिहून घ्या की घटघट मैत्री आहे यांच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. मी तर लिहून देत होतो क्लासमध्ये, मुलं लिहित पण होते, पण त्या नोट्समध्ये मला इथं लिहिणं बरोबर नाही वाटणार म्हणून मी नाही लिहित आहे. तर आता ते उदाहरण लक्षात ठेवजा बघा, तू जेवला तर मी जेवेल, तर तो वाला कन्सेप्ट इथं आहे. तर इथे जर व्होल्टेज पीकला जात असेल तर करंट पण पीकला जातोय. व्होल्टेज जर पीकला म्हणजे पिकनिकला नाही, पीक म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यूला. तर व्होल्टेज जर मॅक्झिममला जात असेल तर करंट पण मॅक्झिममला पोहोचेल. जर व्होल्टेज 0वर येत असेल तर करंट पण 0वर येईल. तर याला म्हणतो आपण इनफेज कंडिशन. तर इथे याचा डायग्राम दाखवू आपण व्होल्टेज आणि करंटचा. सो हा जो आहे हा व्होल्टेजचा ग्राफ आहे आपल्याकडे. इथे व्होल्टेज ऑर करंट आहे आणि याच्यामध्ये जो करंट वाहून राहिला आहे तो इनफेज असेल, म्हणजे असा इनफेज. सर समोर नाही काढायचा आहे, बरोबर असा, ठीक आहे. तर यांच्यामध्ये पाहून घ्या तुम्ही, जो फेज डिफरन्स आहे तो किती डिग्रीचा आहे. तर फेज डिफरन्स जो आहे तो 0 अंशाचा आहे. इथे एकाच पॉईंटवर सुरू झाले, एकाच पॉईंटवर मॅक्झिममला गेले, एकाच पॉईंटवर 0 आले, म्हणजे फेज डिफरन्स जो आहे तो इथे 0 डिग्रीचा आहे. चला मग तर काढून घ्या आता हे. याचा अजून आपल्याला काय राहिलं आहे आता? फेजर डायग्राम. हे झाली याची लाईव्ह डायग्राम, हे सर्किट डायग्राम, हे त्याची वेव्हफॉर्म, हा त्याचा करंटचा फॉर्म्युला. काय काय स्टडी करायचं आहे आपल्याला प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये, तर जे काही मी तुम्हाला लिहून देतो आहे ते सगळंच, म्हणजे हे त्याचं सर्किट डायग्राम, त्याची सायनोसायडल डायग्राम, त्याचा फेजर डायग्राम 3 झाले. नंतर त्याचं करंट इक्वेशन 4, आणि त्याच्यानंतर मग त्याचे पॉवर इक्वेशन्स काय आहेत ते, हे सगळ्यांचं आपल्याला, आणि पॉवर फॅक्टर काय असतो. तर नोट डाऊन करा पटकन. डन. तर डन झालं असेल तुमचं लिहून तर पहा इकडे पटापटा लिहत चला. तर याचा आता आपल्याला काय काढायचं आहे? फेजर डायग्राम. तर मला सांगा आता फेजर डायग्राम काढता येणार ना तुम्हाला रेजिस्टिव्ह लोडचा? मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा राशी इनफेज असतात तेव्हा फेजर डायग्राम जो आहे त्याचे व्हेक्टर हे एकावर एक असतात, कारण की ते इनफेज आहे. इनफेज आहे म्हणजे ते एकावर एक असेल, कारण त्यांच्यामध्ये कोणता डिफरन्सच नाही आहे. तर ते हा बारीकवाला डिफरन्स मुद्दामून काढला तुम्हाला लक्ष देण्यासाठी. तर हे झाला याचा फेजर डायग्राम. हे लक्षात ठेवजा बरं रेजिस्टिव्ह लोडसाठी. इथे हे खूप महत्त्वाचे छोटे छोटे डायग्राम आहे. हे पण एक्झाममध्ये विचारला गेलं होतं ऑप्शनमध्ये की पुढीलपैकी फेजर डायग्राम, रेजिस्टिव्ह लोडची फेजर डायग्राम कोणती आहे, इंडक्टिव्ह लोडची कोणती आहे, प्युअर इंडक्टिव्हची कोणती आहे, असं बारीक सारीक प्रश्न विचारल्या जातात. त्याच्यानंतर मग आता या सर्किटचा आपल्याला पॉवर फॅक्टर. तर इथं फेज डिफरन्स जो आहे, फेज डिफरन्स तो थिटा किती डिग्रीचा आहे? 0 डिग्रीचा. त्याच्यामुळे मग पी एफ जो आहे कॉस थिटा, तो कॉस थिटा म्हणजे कॉस थिटाच्या जागेवर 0 डिग्री येणार म्हणून कॉस 0, आणि याच्यामुळे कॉस 0ची जी किंमत आहे ती येणार 1. तर हे इम्पॉर्टंट आहे इथे. तर युनिटी, यालाच काय म्हणतो आपण? युनिटी. एक पॉवर फॅक्टर एक असला म्हणजे युनिटी आहे.
तर वारंवार विचारला गेला आहे परत, सर किती सांगसाल तुम्ही वारंवार? हो मित्रांनो, हे जेवढे की मी तुम्हाला सांगत आहे खूपदा विचारलं गेलं आहे, कारण की इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं टॉपिक म्हणजे पुरा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे आणि अजून आपली दिल्ली दूर आहे, अजून तर खूप काही पाहायचं आहे आपल्याला चॅप्टरमध्ये. ठीक आहे, की असा प्रश्न विचारला गेला होता की रजिस्टर सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असतो? तर युनिटी असतो. किंवा मग असा विचारला गेला प्रश्न की युनिटी पॉवर फॅक्टर कोणाचा असतो? तर युनिटी पॉवर फॅक्टर फक्त आणि फक्त रजिस्टिव्ह सर्किटचा असतो. ठीक आहे, आणि रेझोनंट सर्किटचा असतो. आता हे रेझोनंट सर्किट काय आहे हे पुढे तुम्हाला कळेलच. सध्या फक्त इथे एवढं लक्षात ठेवा. मी जोर देऊन म्हटलं तुम्हाला की फक्त आणि फक्त असतो, आणि मग मी उद्या सांगेल तुम्हाला की रेझोनंट सर्किटचा पॉवर फॅक्टर पण एक असतो. तुम्ही म्हणता तुम्ही तर तेव्हा फक्त आणि फक्त म्हटलं असतं, मोठं छाती ठोकून सांगितलं तुम्ही. चला तर पहा आता इथे तर हे झालं आपल्या सर्किटचा पॉवर फॅक्टर, युनिटी असतो, स्टार केले आहेत. आता याचं पॉवरचे इक्वेशन्स पाहायचे आहे आपल्याला. ठीक आहे, पॉवर कशा असतात तर हे मिटू. ओके, तर याचं काम संपलं आपलं. तर पहा, पॉवर्स इन सर्किट, पॉवर्स इन सर्किट. मी खूप साऱ्या पॉवर म्हटलं, तर सगळ्यात पहिले जे आहे ती आहे आपल्याकडे ॲपरंट पॉवर. तर ती V × I या फॉर्म्युलानं काढणार आपण, आणि याचं जे युनिट आहे ते VA किंवा KVA, VA और KVA राहणार. बरोबर. त्याच्यानंतर मग कोणती पॉवर आहे आपल्याकडे? ॲक्टिव्ह पॉवर, जी P = V × I × PF म्हणजे कॉस थीटा, आणि याचं युनिट काय आहे? वॅट और किलोवॅट. किती वेळेस लिहायला लागतील का? खूप मेहनत असते बाबू शिकवण्यात. तुम्हाला वाटते मास्तर पैसे घेते फक्त. चला तर पहा मग आता इथे P = V × I × cos थीटा. तर आता इथे या फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं जुगाड करा. काय जुगाड? तर व्हीच्या जागेवर व्हीच ठेवा, आयच्या जागेवर आयच ठेवा. हा जो कॉस थीटा आहे, हा या सर्किटचा कॉस थीटा किती आला? पॉवर फॅक्टर 1 आला. बरोबर. तर मग मी इथं कॉस थीटा जागेवर 1 ठेवू शकतो ना? काही पाप होईल का ठेवलं तर इथं? काहीच पाप होणार नाही. तर एकनं जर मी याला गुणलं तर तेच येणार आहे. म्हणजे P = काय आला इथं? V × I. अरे सर इथं तर अलगच झालं. सर इथं ना काय झालं पहा, तुम्हीच थोड्याशा डोळे उघडून पहा. डोळे लावून नका पाहू, डोळे उघडून पहा की सर इथं ना ॲपरंट पॉवरचा फॉर्म्युला आणि ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला सेमच झाला. हो, सेम झाला, कारण की इथे पॉवर फॅक्टर 1 आहे. त्याच्यामुळे इथे रजिस्टिव्ह सर्किटमध्ये जेवढी ॲपरंट पॉवर असते तेवढी यूजमध्ये येते. पहा ना, हे दोन्ही पॉवर सेम झाले ना. तर इथे हे पण विचारलं गेलं आहे एक्झाममध्ये इक्वेशन्स, की इथे देअरफोर इथे ॲपरंट पॉवर = काय आहे? ॲक्टिव्ह पॉवर. या इथे आणि हे प्रत्येकासाठी सारखं नाही आहे बरं. आपण जो काही पूर्ण स्टडी करत आहे हा फक्त प्युअर रजिस्टिव्हसाठी करत आहे. तर इथे ॲपरंट पॉवर = ॲक्टिव्ह पॉवर असते. कारण की या सर्किटचा जो पॉवर फॅक्टर आहे तो 1 आहे. ते मी इथे मॅथमॅटिकल तुम्हाला प्रूव्ह करून दिलं. तर हे झालं. आता या सर्किटची रिॲक्टिव्ह पॉवर. तर रिॲक्टिव्ह पॉवर कोणत्या अक्षरात दाखवतो आपण? Qने. तर V × I × sin थीटा. बरोबर. तर ही रिॲक्टिव्ह पॉवर तर इथं बसणार नाही, तर त्याच्यामुळे मी तिथे लिहितो आहे पॉवर फॅक्टरला. याला इकडे रफ करून. अपने पास जगह है अभी बाकी इधर भी. तर काय होणार मग? तुम्हीच पहा सर काय होणार, तर तुम्ही शिकून राहिले. तर Q = रिॲक्टिव्ह पॉवर V × I × sin व थीटा. बरोबर, साइन थीटा. तर आता साइन जसा कॉस थीटा 1 आला तसं साइन थीटा काय होणार मग? तर साइन थीटा, तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला साइन थीटा माहीत असला पाहिजे. तर साइन थीटा, तर साइनच्या जागेवर साइन येणार, थीटाच्या जागेवर किती येणार? 0. बरोबर. आणि साइन 0ची किंमत जी आहे ती 0च असते. साइन 0 म्हणजे 0 आहे. मी जे तुम्हाला टेक्निक सांगितली होती पाठ करायला, की कॉस 0 म्हणजे 1 एक नंबर, आणि कॉस 90 म्हणजे गेला, स्वीप झाला. ओके, त्याची व्हॅल्यू 0 आहे. तर ते कॉससाठी होतं सगळं. साईनसाठी साइन 0 होते आणि साइन 90 म्हणजे 1 होते. तर हे लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे पहा आता इथे Q = V × I × sin थीटा. आणि साइन थीटा किती आला रे पहा? 0 आला.
अच्छा, झिरोनं कोणालाही गुणा, किती किलोमध्ये राहू द्या व्हॅल्यू व्होल्टेज आणि करंटच्या, उत्तर काय येणार? झिरोच येणार. तर या सर्किटमध्ये वाया जाणारी जे पॉवर आहे ती झिरो आहे. वाया जाणारी पॉवर जी आहे ती झिरो आहे. इथं रिॲक्टिव्ह पॉवर झिरो असते. तर हेच पेपरमध्ये विचारलं जाते. किती प्रश्न बनू शकतात या छोट्याशा टॉपिकवर, 10 मिनिटाच्या टॉपिकवर. तर किती प्रश्न, जवळपास 10-12 प्रश्न बनू शकतात. बनवले तर जबरदस्ती. पण तरी इम्पॉर्टंट की रजिस्टिव्ह सर्किट कशाला म्हणतात, रजिस्टिव्ह सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंट कसे असते, त्याचे फेजर डायग्राम कसे आहे, फेज डिफरन्स किती असतो, पॉवर फॅक्टर किती असतो, कोणत्या सर्किटचा पॉवर फॅक्टर असतो, इथे कोणत्या पॉवर इक्वल असते, रिॲक्टिव्ह पॉवर किती असते, तर रिॲक्टिव्ह पॉवर झिरो असतो. असे भरपूर सारे प्रश्न इथे बनवू शकते. आणि हे सिम्पल आहे एकदम रजिस्टिव्ह. ताण तर आता आपल्याला समोर पडेल प्युअर इंडक्टिव्हमध्ये आणि प्युअर कॅपॅसिटिव्हमध्ये. तर पहिले छापून घ्या हे. डन. ठीक आहे. पहा, तर आतापर्यंत काय पाहिलं आपण? प्युअर रजिस्टिव्ह लोड. आता आपल्याला पाहायचं आहे प्युअर इंडक्टिव्ह लोड. प्युअर इंडक्टिव्ह लोड सेकंड टॉपिक आहे आपला, प्युअर इंडक्टिव्ह लोड. आता प्युअर इंडक्टिव्ह लोड काय आहे? तर इथे आपल्याकडे परत AC सोर्स आहे. AC सोर्स म्हणा किंवा मग सप्लाय म्हणा. आणि इंडक्टिव्ह लोड म्हणजे काय होते? तर इंडक्टिव्ह लोड म्हणजे फक्त आणि फक्त आपण एखादी कॉईल जर लावली आणि फक्त कॉईल जर लावली तर ते होते प्युअर इंडक्टिव्ह लोड. आता फक्त कॉईल कुठं असते? तर जसं जनरली आपण एक चोक, प्रॅक्टिकली जर तुम्हाला हा प्रयोग करून पाहायचा असेल तर ट्यूबलाईटचा चोक. ट्यूबलाईटच्या चोकामध्ये आयरनचा कोअर आहे, त्याच्यावर वाइंडिंग गुंडाळलेली आहे. तर ते झालं तुमचं इंडक्टिव्ह लोड. पण कसं आहे, आता तुम्ही म्हणसाल सर, बरं समोर सांगतो आहे, तर अरे मी लॅम्प कशाला काढतो आहे? आपल्याला काय काढावं लागेल? इथं चोक काढावं लागेल. तर हा जो आहे असा ट्यूबलाईटचा काहीतरी चोक आहे आपल्याकडे, बरोबर? चोक. आणि इथे असे याचे वायरिंग, 2 वायर डायरेक्टली पॅरलल लावायचं आहे तुम्हाला. हा जळणार नाही, पण थोडा वेळ लावायचा आहे. आणि हा याचा फेज, हा फेज, हा न्यूट्रल आपण याला लावलं. आणि हा याचा रिअल डायग्राम आहे, सॉकेट. आणि हे सगळे प्रयोग मी ITIला असताना मुलांना शिकवलेले आहेत. ओके, करून दाखवलेले आहेत. तेव्हा पण त्यांना व्हॅल्यू नसते. पुऱ्या 20 पोट्ट्यातून 5-6 पोट्टे असे असतात की जे खरंच इंटरेस्ट लावून शिकतात, बाकीचे मग त्याचा इंटरेस्टच नसतो. आणि आता जेव्हा मी सांगतो तेव्हा त्यांना असं वाटतं की काश आम्ही ITIत हे प्रॅक्टिकल केलं असतं, जसं ओहम्स लॉचं प्रॅक्टिकल. किंवा तुम्ही कधी पाहिलं असेल की 100 वॅटचा लॅम्प 60 वॅटचा लॅम्प सिरीजमध्ये लावला. मुलं टाकतात हे क्वेश्चन सगळे असे की 100 वॅटचा लॅम्प 60 वॅटचा लॅम्प जर आपण सप्लायचा लावला, सिरीजमध्ये लावला, तर कोणता लॅम्प जास्त प्रकाशित होतो? हे प्रॅक्टिकल मी 10 वर्ष अगोदर जेव्हा ITIमध्ये स्टुडंट होतो तेव्हाच पाहिलं. आणि तेव्हा सगळ्यात पहिले आम्ही हेच प्रॅक्टिकल केलं होतं की सिरीज सर्किट कसं बनवतात. तर जेव्हा आम्ही सिरीजमध्ये 2 लॅम्प वेगवेगळे लावले होते तेव्हा मला म्हणजे मी जेव्हा करत होतो हे प्रॅक्टिकल्स होता तेव्हा मला असं जाणवलं की मोठा जो लहान वॅटचा जो लॅम्प आहे तो जास्त प्रकाशित होऊन राहिला आणि मोठ्यावाला जो आहे तो कमी. तर एवढे जवळून आपण हे छोटे प्रयोग पाहिलेले आहे. तुम्ही ITIला वेळ होती, पण आता काही कारणास्तव तुम्ही केले नसेल, चांगले टीचर असेल तर. आणि काही जणांचं नशीब असं बॅडलं की त्यांना टीचर चांगले नसेल. ठीक आहे, चला. तर मग आता काही असे बहादर पाहिले आहे की मी ITIमध्ये त्याचे सरनं फक्त हार्डली एकूण म्हणजे 15-20 दिवस पाहिलं असेल पुऱ्या ITIत, असेही काहीतरी होते. तर फेज आणि न्यूट्रल AC सोर्स. तर आता हा झाला आपला रिअल इन्स्टॉलेशन डायग्राम. पण याचा सर्किट डायग्राम कसा आहे ना, जसं आपण प्युअर रजिस्टिव्हचा काढला होता तसंच इथे पण काढावं लागेल आपल्याला. तर इथे आपल्याकडे येणार आता चोक, बरोबर. आणि जो चोक आहे त्याचा सिम्बॉल कसा येणार? कॉईल. कारण की चोकच्या आतमध्ये काय आहे? कॉईल आहे. चुकूनही इथे DC सोर्स लावू नका. हा फेज न्यूट्रल, हा AC सोर्स. इथे काय असेल? याचं व्होल्टेज पण असेल. इथे व्होल्टेज इथे दाखवत आहे मी वरतं AC सोर्स. ओके, इथे एक असा स्विच पण दाखवतो आहे जो सध्या ओपन आहे. आणि हे काय आहे आपलं? लोड. काय आहे? कॉईल. ठीक आहे, कॉईल किंवा यालाच आपण म्हणू चोक. तर आता
चोकचं स्पेलिंग मला वाटते CHOCK आहे, CHOCK, चोक. तर आता हे कॉईल आणि हा AC सोर्स आणि हे 2 वायरनं आपण याला जोडलं आणि हा आपला काय आहे, लोड आहे, बरोबर. हा लोड आहे आणि हे कोणतं सर्किट आहे आपलं, प्युअर इंडक्टिव्ह. तर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे काय, ज्याच्यावर आपण त्या AC सोर्सवर फक्त काय लावला असेल, एक कॉईल लावला असेल. तर आता काय होणार, जसं मी हा स्विच ऑन करणार तसं या सर्किटमधून किंवा या कॉईलमधून करंट वाहणं सुरू होऊन जाणार, बरोबर. तर आपण या स्विचला आता ऑन करू. ऑन करणं म्हणजे याचे कनेक्शन जुळू. जसं आपण कनेक्शन जुळवले तसंच या सर्किटमधून करंट वाहणं काय होईल, सुरू होऊन जाणार. ठीक आहे. तर इथून असा करंट वाहणं सुरू होईल, असा इथे दाखवला आहे करंट. आता काय होईल, जसं करंट या कॉईलमधून गेला तसंच या कॉईलभोवती काय तयार होईल, चुंबकीय क्षेत्र, बरोबर. हे आपल्याला माहीत आहे. हे जे आहे थोडंसं आता हे मुळून टाकतो आहे मी इथलं, कारण की ते आपल्याला डिस्टर्ब करेल तिथं समजण्यासाठी, एवढा मोठा खिचडी. तर हे जे आहे हे आहे आपलं इथे चुंबकीय क्षेत्र आणि हे काय आहे, इकडे साईडला लिहितो कॉईल, फक्त कॉईल लिहिलं आहे. जसं चुंबकीय क्षेत्र आणि हा जो करंट आहे हा मुक्काम इथं थांबणार नाही, त्याच्यामधून बाहेर येईल आणि आपल्या सर्किटचा मार्ग काय करेल, पूर्ण करेल. ठीक आहे. जसं इथे कॉईलभोवती चुंबकीय क्षेत्र तयार झालं, काय होणार, हे जे चुंबकीय क्षेत्र आहे हे त्याच कॉईलकडून कापलं जाणार. आठवते ना, आपण शिकलो होतो सेल्फ इंडक्शनची क्रिया काय आहे. तर कुठे शिकलो होतो, ट्रान्सफॉर्मरच्या वेळेस पण शिकलो आहे आणि जेव्हा मी तुम्हाला मॅग्नेटिक सर्किट सांगितला तेव्हा पण सांगितलं होतं की हा जो कॉईल आहे, हा कॉईल जेव्हा एखाद्या कॉईलमधून AC सप्लाय जातो तेव्हा तिथे बदलतं चुंबकीय क्षेत्र तयार होते. हे स्थिर चुंबकीय क्षेत्र नाही आहे, बदलतं. याची डायरेक्शन कंटिन्युअसली काय होऊन राहिली, चेंज. कारण की जो AC आहे त्याची पण डायरेक्शन फॉरवर्ड रिव्हर्स सतत होऊन राहिली. त्याच्यामुळे करंटची दिशा बदलत असल्या कारणानं चुंबकीय क्षेत्राची पण दिशा बदलते आणि इथे जे चुंबकीय क्षेत्र तयार होते ते होते बदलतं चुंबकीय क्षेत्र तयार. आता थोडासा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, हां, लक्ष द्या. प्युअर रेजिस्टिव्ह एवढं म्हणजे इम्पॉर्टंट तर होतं, पण तिथे एवढं काही हे नव्हतं लक्ष देणं. इथे खूप बारीक सारीक गोष्ट आहे आणि थोडा लेंदी टॉपिक आहे, मोठा टॉपिक आहे. तर प्युअर म्हणजे एकदमही मोठा नाही आहे की 1 तास पुरेल आपल्याला, अर्धा तास तर कमीत कमी पुरतोच. तर पुरा टॉपिक खतम करायला. तर काय म्हटलं मी तुम्हाला, AC सोर्स आहे, कॉईल लावली आपण, करंट वाहला, सर्किट कंप्लीट झाला. करंटची डायरेक्शन सतत बदलून राहिली, त्याच्यामुळे जे तयार झालेलं चुंबकीय क्षेत्र आहे त्याची पण डायरेक्शन बदलते आणि चुंबकीय क्षेत्राची जर डायरेक्शन सतत अदलाबदल होत असेल तर त्या चुंबकीय क्षेत्राला म्हणतो आपण बदलतं चुंबकीय क्षेत्र. तर आता काय होते मग, बदलतं चुंबकीय क्षेत्र स्वतःच कॉईलला छेदल्या जाणार आणि कॉईल काही पाहणार नाही. मग मी काय म्हटलं तुम्हाला की कॉईलला स्वतःचं चुंबकीय क्षेत्र मिळो की दुसऱ्याचं मिळो, कॉईल रेडी आहे चुंबकीय क्षेत्र कापण्यासाठी जर चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होत असेल तर. त्याच्यामुळे हे कॉईल स्वतःचं चुंबकीय क्षेत्र स्वतःच कापते आणि स्वतःमध्ये एक EMF तयार करते. त्या EMFला आपण म्हणतो बॅक EMF किंवा काउंटर EMF. हे पण मी तुम्हाला 1000 वेळेस सांगितलेलं आहे. हा जो कॉईल आहे या कॉईलच्या आतमध्ये काय तयार होतो, बॅक EMF आणि या बॅक EMFची जी दिशा असते ती आपल्या सप्लाय करंटच्या किंवा मग सप्लाय व्होल्टेजच्या काय असते, विरुद्ध असते. हा EB म्हणजे आहे बॅक EMF किंवा याला आपण काय म्हणतो, काउंटर EMF. ठीक आहे. आता काय होते, हा जो बॅक EMF आहे हा आपल्या या सप्लाय करंटला विरोध करतो. तर सप्लाय करंटला विरोध करतो. मी तुम्हाला इंडक्टन्सची डेफिनेशन सांगितली होती, आठवते का? इंडक्टन्स म्हणजे काय होते, कुठं सांगितलं होतं इंडक्टन्सची डेफिनेशन, थोडंसं आठवा बरं, खूप इम्पॉर्टंट आहे इथे इंडक्टन्स आठवणं. इंडक्टन्स जो आहे तो आपण इंडक्टन्स L अक्षराने दाखवतो, L अक्षराने, आणि हेनरीमध्ये मोजतो. आणि याची डेफिनेशन जे आहे हे मी तुम्हाला मॅग्नेटिक फील्डमध्ये इंडक्टन्स सांगितलेलं आहे जेव्हा सेल्फ इंडक्शन शिकवलं होतं तेव्हाच. सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन दोन्ही सांगितलं होतं की याची डेफिनेशन जर सोप्या शब्दात तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर कॉईलचा असा गुणधर्म की जो कॉईलमधून वाहणाऱ्या चेंजिंग करंटला विरोध करतो. म्हणजे करंटच्या वहनाला नाही म्हणत आहे मी, करंटच्या दिशा बदलण्याला विरोध करतो. टू ऑपोजिशन ऑफर्ड बाय कॉईल टू चेंज इन करंट. म्हणजे जे करंटची व्हॅल्यू जे चेंज होऊन राहिली आहे त्या करंटची जी दिशा चेंज होऊन राहिली, दिशा, व्हॅल्यू नाही, व्हॅल्यूमध्ये आणि दिशेमध्ये फरक आहे. दिशेला कोण विरोध करते आणि व्हॅल्यूला कोण विरोध करते हे सगळे कन्सेप्ट आता तुमचे इथे क्लिअर होणार आहे.
मी काय म्हटलं की हा जो बॅक एम एफ आहे, हा बॅक एम एफ जो काही करंट या कॉईलमधून वाहत आहे याच्या दिशा बदलण्यास विरोध करतो. कारण की पहा, हे सर्किट आहे AC, याच्यामुळे हा करंट एकदा फॉरवर्ड होणार, एकदा रिव्हर्स होणार. म्हणजे करंट असा जाणार कॉईलमध्ये, नंतर असा वापस येणार. तर मी तुम्हाला काय म्हटलं होतं, पूर्ण आठवत असेल तर, की एक असं पोट्टा आहे की जे असं वाहून असं इकडून, आता मी फिरून राहिलो म्हणजे मी पोट्टा नाही आहे, पण तुम्हाला उदाहरण सांगतो की मी असं चक्रा मारून राहिलो आणि इथे एखादं पोट्टा आहे आणि त्याला आपण असं कॉलरनं पकडून ठेवलं आणि त्याला म्हटलं की थांब आणि अजून सोडलं, तर ते चक्रा मारणं सुरू आहे त्याचं. पण त्याला आपण थोड्या मधामधात काय करून राहिलो की तेव्हा तो पोट्टा जेव्हा टर्न मारते तेव्हा त्याला आपण अपोज करून राहिलो आहे, विरोध करून राहिलो आहे दिशा बदलण्यासाठी. तर सेम तसंच इथे पण आहे की हा जो करंट आहे, कसे उदाहरण द्यावं लागते यार तुम्हाला, कारण की जस्ट तुम्हाला समजलं पाहिजे, तसं उदाहरणाची काही आवश्यकता नव्हती आहे, पण तरी लक्षात राहावं म्हणून की हा करंट फॉरवर्डला जाणार. तर जसा तो फॉरवर्डला जाईल म्हणजे इंडक्टन्स जो आहे, तर मी इथं लिहितो आहे. पहा, हा माझ्याकडे एक वायरचा तुकडा आहे, हा एक वायर आहे, डायग्राम पण काढतो आहे. आता वायर इथं तो कॉईल आहे, तर कॉईलही शेवटी एक प्रकारची वायरच आहे ना. तर आपण छोटाशा कुठेतरी बदल होऊन राहिला, आता एकदम तर नाही होणार कॉईलच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यंत, असं नाही म्हणत. तर कॉईलमध्ये ही कॉईल कितीही मोठी असू शकते, पण त्याच्यामध्ये थोड्या डिस्टन्सपर्यंत तर करंट आपली दिशा बदलेल ना. तर जेव्हा करंट आपली दिशा बदलेल, जसं आता हा करंट आहे, हा वाहून राहिला इकडे, तर हा अशी दिशा बदलेल आपली आणि मग नंतर असा वाहणार आणि नंतर मग असा. तर हे जो आहे इथे जिथं तो दिशा बदलून राहिला करंट, पहा या दोन ठिकाणी तो दिशा बदलून राहिला. तर जेव्हा करंट आपली दिशा बदलते, इथं दिशा, करंट जो आहे, करंट दिशा बदलतो, बरोबर, इथे आणि इथे. तर जेव्हा करंट आपली दिशा बदलतो, त्या दिशा बदलण्यास तो बॅक एम एफ जो आहे तो विरोध करतो याला, आणि त्या विरोधालाच म्हणतो आपण चेंजिंग करंटला होणारा विरोध म्हणजे कॉईलचा इंडक्टन्स. तर इंडक्टन्स म्हणजे काय आहे, तर कॉईलमध्ये एक नवीन गुणधर्म तयार होतो. त्या नवीन गुणधर्म म्हणजे काय, कॉईलचा गुण, आणि त्या गुणास आपण म्हणतो इंडक्टन्स. इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये लिहून देतो आहे, दोन्हीमध्ये समजून घ्या. टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. इंडक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, पुढचे इम्पिडन्स, कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. भरपूरदा पेपरमध्ये प्रश्न विचारले गेले आहे, भरपूरदा. लिमिट नाही आहे, परत सांगतो, हे लिमिट नाही इथे, म्हणून मी तुम्हाला आजच आलेल्या टॉपिकवर सांगितलं होतं की आजच्या टॉपिक जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे थोडंसं. तसं सगळेच टॉपिक आपले सगळेच लेक्चर इम्पॉर्टंट आहे, पण त्यातही आजचं लेक्चर इम्पॉर्टंट आहे. कारण की मी असं, आणि कठीण काहीच नाही आजच्या लेक्चरमध्ये, एवढं काही कठीण नाही आहे, फक्त इम्पॉर्टंट आहे. कारण की त्यांना असं वाटतं पेपरवाल्यांना की हे पोट्टेले येतच नाही, पण आपले जर पोट्टे असेल नॉलिफाय किंवा ॲपेक्सचे, तर 100% त्यांना येणारच. तर ते प्रश्न काय टाकतात की फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ झाली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये काय बदल होईल, इंडक्टन्समध्ये वाढ झाली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये, असे फिरून फारून प्रश्न विचारतात. आणि मग ते पोरांना पाठ करावं लागतं, ज्यांना कन्सेप्ट माहीत नाही आहे ते, किंवा ज्यांना फॉर्म्युलाज माहीत नाही आहे ते, तर मग ते पाठ करत बसतात आणि उत्तर शेवटी गेल्यावरही चुकवतात. तर आपल्याला तसं काही करायचं नाही, आपल्याला सिम्पली लक्षात राहणार. तर हे कळून राहिलं का, परत एकदा सांगतो आहे. काय आहे आपलं सर्किट, प्युअर इंडक्टिव्ह लोड. हे दिसलं तुम्हाला, इकडे चोक लावला, हा तुमच्यासाठी चोक आहे, हा आपला सॉकेट आहे, हा सर्किट डायग्राम आहे. हां, याला आपण इथून सप्लाय दिला, जसं स्विच ऑन केलं तसं सर्किटमधून करंट वाहणं सुरू झालं, स्टेप बाय स्टेप. परत जसा करंट वाहला तसंच कॉईलभोवती काय तयार झालं, बदलतं चुंबकीय क्षेत्र. बदलत्या चुंबकीय क्षेत्र कॉईलकडून कापल्या गेलं, एक सेल्फ इंडक्शनची प्रोसेस झाली, त्याच्यामुळे कॉईलमध्ये बॅक एम एफ तयार झाला. त्याला बॅक एम एफ किंवा आपण काउंटर एम एफ म्हणतो. आता हा बॅक एम एफ रिकामे कामं काय करून राहिला की आपल्या सप्लाय करंटलाच विरोध करून राहिला. कोणाच्या लॉनुसार, लेन्झ लॉनुसार. कारण लेन्झनं सांगून ठेवलं, लेन्झ लॉने शोध लावून ठेवला आहे की जे काही एखादी गोष्ट तयार होईल, ती गोष्ट ज्या कारणामुळे तयार झाली त्यालाच विरोध करते. ठीक आहे. आता म्हणायला तर नाही पाहिजे, पण असं होते यार कधी कधी की मी मुलांना थोडंसं तरी घडवतो. ओके, आता तुमच्या जीवनामध्ये तुमच्या यशासाठी तुमचा खूप मोठा रोल आहे, मला माहीत आहे. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त मेहनत घेता, कारण तुम्हालाच अभ्यास करावा लागतो, पण तुमच्यासोबत थोडी तरी मी मेहनत घेतो. पण मी असं नाही म्हणत की मी असं माझा मोठेपणा नाही आहे, कारण मला खूप मुलांचे फोन येतात की सर तुमच्यामुळे मी लागलो. पण मी नेहमी त्यांना असं म्हणतो की यार नाही, तुमच्या यशात फक्त मी थोडासा भागीदार आहे, बाकी मेहनत तर तुमचीच आहे. आणि खरं आहे ते, जिनाईनली मी त्यांना सांगतो, आणि जिनाईनली तसंच आहे. कारण की तुम्ही पण मेहनत घेता, मी पण थोडीशी मेहनत घेतो तुमच्या मागे, पण या थोड्याशा मेहनतीलाही ना मुलं विसरतात कधी कधी. तर मग तिथे खूप वाईट वाटते की यार मुलांचं एक लागेपर्यंत सर तुम्ही म्हणजे खूप असतात, आणि जेव्हा लागले
तेव्हा कोणते सर होते, काय होते, काही विसरत नाही. एक साधा टेक्स्ट मेसेज पण येत नाही मग त्यांचा. म्हणजे कारण तुम्ही जेव्हा लागले ना तेव्हा तुम्ही लागले हाच आनंद नसतो तुम्हाला. तुम्ही लागले, तुम्ही जॉब करता, इथे पण आम्हाला आनंद होतो. मला तर बाकीच्यांना होतो की नव्हतो हे मला माहीत नाही, पण मला आनंद होतो जेव्हा माझे लागलेले स्टुडंट मला मेसेज करतात, कॉल करतात. ठीक आहे, कारण की कसं आहे यार, आपल्यामुळे थोडंसं तरी आपण त्याचे भागीदार आहेत, ते आपल्याला आठवणीत राहतात, आपण त्यांना आठवणीत राहतो. म्हणून माझी इच्छा असते की बॅचमधला प्रत्येक विद्यार्थी लागला पाहिजे. ठीक आहे, आणि लागेलच. या बॅचमधून 100% मुलं लागतील. पुढे पुढे पहा तुम्ही, ट्रान्सको जर आली ना, दिवस रात्र आपण कोणतीही असो एक्झाम आली ना, आपण एकच करून देऊ आणि म्हणजे काहीही करून आपल्याला आपली एक्झाम क्रॅक करू. फक्त तुम्ही तुमची मेहनत करणं सोडू नका. मी तर माझी मेहनत करतच आहे. मी माझा पूर्ण वेळ तुम्हाला देत आहे. हे एवढं तुम्हाला आता खूप साऱ्या बॅचेस सुरू आहेत, त्याच्यामुळे काय होते की हे जे आहे तुम्हाला शिकवण्यासाठी खूप म्हणजे जाऊ द्या, त्याच्यानंतर थोडं सांगत नाही, आता इकडे लक्ष द्या. तर कुठे टॉपिक होता, तर हा असा बॅक MF सारखं नका करू. तुम्ही लेन्स लावू नका. हां, मी तुम्हाला हे सांगत होतो की तुम्ही तुमच्या ठिकाणी लेन्स लावू नका. ज्या कारणामुळे तयार झाले तुम्ही त्या कारणालाच विरोध करता. मग मलाच म्हणता की सर म्हणजे कधी कधी मलाच विसरून जातात. तर असं नका करू. ॲटलिस्ट सांगाल तरी की तुम्ही लागले म्हणून. आणि मला हे सांगावं लागून राहिलं, कारण की मी स्वतः पाहिलं माझ्या नोट्स वाचून, इवन म्हणजे माझ्या बॅचच्या म्हणावं नोट्स वाचून खूप सारे मुलं लागले. पण त्यांनी कधी असं म्हटलं नाही की सर मी तुमच्या नोट्स, काही मुलांचे खरंच आले जेन्युइनली मेसेज. तेव्हा मला कळलं की नाही, याच्या व्यतिरिक्तही खूप सारे मुलं असतील. आणि बॅचमध्ये असेही काही मुलं होते की ज्यांना मी इवन यार कधी कधी फीज नाही घेतल्या, 2-2 वर्ष तसंच बॅचमध्ये बसू दिलं. असे खूप मुलं होते. त्यातले काही आहेत, काही अजूनही फोन करतात, आणि काही असे मुलं आहेत की जे टोटली विसरले. ठीक आहे, काहींचा अलगच ॲटिट्यूड आहे. चला असो, तर त्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे. तर लक्ष द्या, इथे काय म्हणतो आपण, बॅक EMF आणि काउंटर EMF AB हा आपल्या चेंजिंग करंटला काय करतो, विरोध करतो. तर हा जो बॅक EMF आहे हा करंटची दिशा बदलण्यास विरोध करतो. हा जो गुण कॉईलमध्ये येतो, हा जो गुण कॉईलमध्ये, एक प्रॉपर्टी कॉईलमध्ये तयार झाली, त्या प्रॉपर्टीला, त्या गुणधर्मालाच आपण इंडक्टन्स असे म्हणतो. ठीक आहे, तर मी पहिले मराठीमध्ये लिहितो आहे, मग इंग्लिशमध्ये लिहितो आहे, कारण की मराठीमध्ये समजणं खूप गरजेचं आहे. कारण की ही डेफिनेशन होऊ शकतं कोणाला इंग्लिशमध्ये लक्षात राहील, नाही लक्षात राहणार. म्हणून पहा काय म्हटलं आहे मी, कॉईल कडून करंट वाहण्याच्या चेंजिंग करंटला होणारा विरोध, करंट वाहण्याच्या दिशेस होणारा विरोध असं पण म्हणू आपण त्याला. पहिले करंट वाहण्याच्या दिशेस होणाऱ्या कॉईलकडून करंट वाहण्याच्या दिशेस होणाऱ्या पाहिजे इथे. ठीक आहे, हिच्या अगोदर अजून एक वेगळी डेफिनेशन लिहून दिली असेल, काही प्रॉब्लेम, पण डेफिनेशनचा अर्थ जो आहे तोच आहे. कॉईलकडून करंट वाहण्याच्या दिशेस होणाऱ्या विरोधाच्या गुणधर्मास, हे मागच्या वेळेस इंग्लिशमध्ये लिहून दिलं तुम्ही, आता फक्त इथे मराठीत लिहून देत आहे. गुणधर्मास, इथे चेंजिंग करंट म्हटलं होतं, इथे आता फक्त असं म्हटलं की करंट वाहण्याच्या दिशेस. इथे दिशा खूप इम्पॉर्टंट आहे. जी दिशा, मी असं नाही म्हणत आहे की तुम्हाला 4 अँपिअरचा करंट 3 अँपिअर करणे, तो वेगळा गोष्ट आहे, त्याच्यासाठी वेगळं गोष्ट आहे. इथे मी तुम्हाला एवढंच म्हणत आहे फक्त की चेंजिंग करंटला होणारा विरोध, कॉईलकडून करंट वाहण्याच्या दिशेस होणाऱ्या विरोधाच्या काय गुणधर्मास काय म्हणतो आपण, इंडक्टन्स असे म्हणतो. इंडक्टन्स असे म्हणतात. ठीक आहे, तर कळली का डेफिनेशन काय आहे तर तुम्हाला, कॉईलकडून करंट वाहण्याच्या दिशेस होणाऱ्या विरोधाच्या गुणधर्मास इंडक्टन्स असे म्हणतात. ते तुम्हाला इथं दाखवलं पण मी, की जेव्हा जेव्हा करंट दिशा बदलतो तेव्हा त्यास काय होतं, विरोध होतो. तेव्हा त्यास विरोध होतो. हे पुरं करावं लागेल ना आपल्याला, विरोध होतो. आणि हा विरोध म्हणजेच एक कॉईलचा गुणधर्म आहे, आणि त्या गुणधर्मालाच आपण म्हणतो इंडक्टन्स. ठीक आहे, तुम्ही हे लिहिलं तर नसेलच. ठीक आहे, लिहिलं नसेल तर एक काम कराल, हे जे बॅक EMF आहे ना, हे इथं नका लिहू, कारण की इथं थोडंसं आपल्याला काम आहे. हे वरतं लिही जा साईडला.
हा जो आहे ई बी याला असं लिहाल वरतं बॅक ई एम एफ ऑर काउंटर ई एम एफ. आणि तुम्ही मोकळं लिहा. मी हे साईडला लिहिलं म्हणजे तुम्ही साईडलाच लिहिलं पाहिजे असं नाही आहे. तुम्ही याच्या खाली लिहिलं तर चालते, कारण की मला हे एका बोर्डवर बसलं पाहिजे म्हणून सगळं एकावर दाखवावंच लागते. तर कळलं का तुम्हाला? कॉईलकडून करंट वाहण्याच्या दिशेस होणाऱ्या विरोधाच्या गुणधर्मास इंडक्टन्स असे म्हणतात. तर इंडक्टन्सची इंग्लिशमध्ये जर डेफिनेशन लिहायची असेल तर इट इज अ प्रॉपर्टी ऑफ कॉईल टू ऑपोजिशन टू चेंज इन करंट डायरेक्शन. जी करंटची डायरेक्शन आहे त्याला जो चेंज होतो. ठीक आहे, मी ऑलरेडी तुम्हाला लिहून दिली आहे त्याच्यामुळे लिहित नाही आहे बस. ठीक आहे, हे एवढीच लिहा. बाकी तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही तिथून कॉपी पेस्ट करून लिहा, कारण की मी आता अजून सांगेल तर मी अजून थोडेसे 2-3 शब्द त्याच्यामध्ये चेंज करून देईल. मग तुम्ही म्हणसाल की सर तेव्हा तर तुम्ही हे सांगितली होती, तेव्हा आता हे सांगून राहिले, शब्दामध्ये बदल आहे. तर हा शब्दामध्ये बदल जो असतो तो या कारणाने असतो की आम्ही डेफिनेशन पार्ट नाही करत, आम्ही ते जे आहे कन्सेप्ट वाईज लक्षात ठेवतो. आम्हाला एवढं माहीत आहे, म्हणून तुम्ही पण तसंच करा की 2-4 महत्त्वाचे शब्द जर त्यातले लक्षात राहिले तर पुरी डेफिनेशनच लक्षात राहते. पहा काय केलं आहे इथं. ते जे डायग्राम मदत होती मी ती साईडला काढली, कारण की इथे आपल्याला साईडला स्पेस हवा होता, ते मधात होत होती म्हणून आपण इथे किती याला. तर मी काय म्हटलं तुम्हाला, इंडक्टन्स सांगितलं. तर एक काम करा, पहिले इंडक्टन्सचे जे आहे त्याचे फॉर्म्युले लिहून घ्या. इंडक्टन्स तर एका वाक्यात जर म्हटलं आपण की इंडक्टन्स म्हणजे काय आहे, तर ऑपोजिशन टू दी चेंज इन करंट असं लिहा. चेंज इन करंट डायरेक्शन. करंटच्या दिशा बदलण्यास जो काही विरोध होतो त्या अपोजिशनला म्हणतो आपण इंडक्टन्स, जो आपण यल अक्षराने दाखवतो. तर हा इंडक्टन्स आपण या फॉर्म्युल्यानं पण काढू शकतो. N गुणिले फाय भागेला आय. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरून कधी तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स किंवा फ्लक्स किंवा करंट पण काढता येऊ शकते इंडक्टन्स दिला असेल तर. आणि हा इंडक्टन्स जो आहे तो आपण हेनरीमध्ये मोजतो. एक फॉर्म्युला जो आहे आपण इंडक्टन्सचा तो असा पण लिहिला होता N² अपॉन रिलक्टन्स. तर रिलक्टन्स आपण RL किंवा S या दोन्ही सिम्बॉलने दाखवू शकतो. तर जो L आहे तो आपण आता पहा, हा जो इंडक्टन्स आहे याच्यामध्ये जर आपण RLची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला कंप्लीट इंडक्टन्स मिळू शकतो. तर RL म्हणजे काय आहे, तर RL म्हणजे इंडक्टन्स आहे, रेजिस्टन्स नाही इंडक्टन्स. आणि याचा फॉर्म्युला जो आहे सेम रेजिस्टन्स सारखाच L/A. जसा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय होता, रो L/A. तर याच्यामध्ये जो रो आहे या रोला म्यूमध्ये कन्वर्ट करायचा आणि तो खाली लिहायचा आहे, बरोबर. तर इथे फॉर्म्युला होणार L/μA. तर ही व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुट केली RLच्या जाग्यावर तर आपल्याला इंडक्टन्सचा फॉर्म्युला मिळेल. इंडक्टन्स इज इक्वल टू N². RL जर इथे पुट केला आपण तर हा L इथेच राहणार आणि हा μA वरतं जाणार. तर हा झाला याचा फॉर्म्युला. आणि हा जो म्यू आहे, हा म्यू म्हणजे आहे आपला μ0 इंटू μr. हे जे आहे हे टोटल परमिटिव्हिटी आहे म्यू म्हणजे. आणि याचं पण युनिट काय राहणार, हेनरी. कारण दोन्ही याचा फॉर्म्युला एकच आहे ना, फक्त सॉरी या काढून तर एकच राहिलो आपण. इथे इंडक्टन्स काढून राहिलो, इथे इंडक्टन्स काढून राहिलो, तर हे झालं हेनरी. याने आपण इंडक्टन्स माहीत करू शकतो. आता इंडक्टन्स कशावर डिपेंड आहे हे पण तुम्हाला इथं कळतं की इंडक्टन्स जो आहे तो नंबर ऑफ टर्न्स, कॉईलचे किती वेळे आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. कॉईलमधचं किती चुंबकीय क्षेत्र आहे, जेवढं चुंबकीय क्षेत्र जास्त तेवढा इंडक्टन्स जास्त. मात्र करंट जेवढा जास्त तेवढा इंडक्टन्स कमी. हे पण त्याचं आहे, कारण की हा करंट इथे आला आणि हा इंडक्टन्स जर इथे आणला तर जेवढा इंडक्टन्स जास्त तेवढा करंट कमी. हे पण होते. सर तुम्ही तर म्हटलं होतं की फक्त इंडक्टन्स चेंज करण्याला करंटची डायरेक्शन चेंज करण्याला विरोध करते. जसं हा करंट इथे आणला आणि हा इंडक्टन्स जर इथे आणला तर इंडक्टन्समध्ये जर वाढ झाली तर करंटमध्ये घट होणार. म्हणजे सर इंडक्टन्स पण तर करंटला कमी करून राहिलं, तर हो, इंडक्टन्स जो आहे तो करंटला नंतर कमी करतो. पहिले जो आहे तो चेंजिंग करंटला विरोध करतो, कारण की इंडक्टन्सवरून येतो आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. पहा, जसं याच्या अगोदर आपण पाहिला होता प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट, त्याच्यामध्ये असं काही झालं होतं का की चुंबकीय क्षेत्र तयार झालं मग ते चुंबकीय क्षेत्रानं रिकामे कामं केले, असं तसं काही नव्हतं याच्यामध्ये. पण इथे काय होऊन राहिलं माहिती आहे की चुंबकीय क्षेत्र तयार होऊन राहिलं, ते चुंबकीय क्षेत्र आपल्या चेंजिंग करंटला विरोध करून राहिलं. त्याच्यामुळे काय होऊन राहिलं, इथं एक जो गुणधर्म तयार होऊन राहिलं त्या गुणधर्मास म्हणून राहिलो आपण इंडक्टन्स. असं काही आपलं रजिस्टरमध्ये नव्हतं झालं. तर आता तुम्हाला जे मी म्हटलं होतं की लीडिंग आणि लॅगिंगवाली कन्सेप्ट, तर ते कशी आहे पहा.
ते पण तुम्हाला कळेल इथे. पहिले एक काम करा, एक एक लिहून घ्या गड्या तुम्ही, कारण याच्यात खूप सारं लिहायचं आहे. त्याच्यासाठी हे डायग्राम समोर पाहिजे आणि हे असं तुम्हाला थोडं थोडं तुम्हाला थोडं थोडं लिहावं लागेल एक एक कन्सेप्ट. तर पहिले छापा आहे पटकन. डन. चला बाद छापता तुम्ही. हे आवडते आपल्याला खूप जास्त. छापा म्हटलं तुमचं रेडी राहते छापणं. तर पहा, जेव्हा आपण रजिस्टिव्ह सर्किट पाहिलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये जे व्होल्टेज आणि करंट आहेत ते इन फेज वाहतात. बरोबर. एक दोन वेळेस सांगितलं मी, आताही सांगितलं होतं की व्होल्टेज आणि करंट तिथे इन फेज वाहतात. दाखवलं पण होतं. का बरं तिथे इन फेज वाहतात असं जर तुम्ही कारण विचारलं तर कारण तिथे चुंबकीय क्षेत्र तयार होऊन राहिलं, ना तिथे चुंबकीय क्षेत्राचा परिणाम आहे, ना तिथे इलेक्ट्रिक फील्डचा परिणाम आहे. कुठे? रजिस्टिव्ह सर्किटमध्ये. तिथे फक्त करंटला विरोध होऊन राहिला, म्हणून तिथे फक्त रेजिस्टन्स आहे. पण जेव्हा तोच करंट म्हणजे ते रजिस्टिव्ह काढून जर आपण तिथे कॉईल लावलं त्या सर्किटमध्ये, तर सर्किटमध्ये इंडक्टन्स एक गुणधर्म आला आणि हा इंडक्टन्स काय करून आला? आताही सांगितलं, चेंजिंग करंटला विरोध करून आला. आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं, आठवतं का तुम्हाला, टाईप्स ऑफ लोड किंवा पॉवर फॅक्टर. मागच्या वर्षी आपलं ऑनलाईन लेक्चर सुरू होतं तेव्हा सांगितलं होतं की जो करंट आहे इंडक्टरमध्ये किंवा कॅपॅसिटरमध्ये तो आउट ऑफ फेज असतो. आणि तेव्हा सांगितलं होतं की हा डिटेल्समध्ये आउट ऑफ फेज का असतो हे तुम्हाला मी पुढे सांगेल. तर पहा, ती वेळ आली आहे आता. हा जो बॅक EMF आहे हा या करंटला विरोध करतो. त्याच्यामुळे काहीतरी विरोध करतो ना, काहीतरी डिग्रीनं. त्याच्यामुळे करंट जो आहे तो इथे मागे राहून जातो आणि व्होल्टेज जे आहे ते इथे पुढे निघून जातो. इथे व्होल्टेज जे आहे, आता हे असं व्होल्टेज दाखवता तर येत नाही पण आपण दाखवून दिलं आपल्याला समजण्यासाठी. ओके. हा करंट का बरं मागे राहिला समजून राहिला का? कारण की हा जो बॅक EMF आहे हा करंटच्या दिशा बदलण्यास विरोध करून आला. तो म्हणजे व्होल्टेजशी मला काही घेणं देणं नाही आहे. व्होल्टेज म्हणजे तू जाय तुला जाऊ देतो मी. माझी दुश्मनी आहे करंटसोबत. करंट जेव्हा दिशा बदलवेल तेव्हा मी त्याला विरोध करणार. का बरं? कारण की त्यानंच मला तयार केलं, म्हणजे लेन्झ लॉ. तर ज्या कारणामुळे तयार झालं त्याच्यात तर व्होल्टेजही कारणीभूत होता. जर व्होल्टेज नसता तर करंट नसता आला. पण एकंदरीत जो आहे करंट जो बॅक EMF आहे तो करंटला विरोध करतो. त्याच्यामुळे करंट जो आहे तो इथे मागे होतो आणि व्होल्टेज जे आहे ते इथे पुढे होतो. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. एक्झाममध्ये विचारला गेला आहे की इंडक्टिव्ह सर्किटमध्ये कसं असते, कोण कोणाच्या समोर कोण कोणाच्या मागे असतो, म्हणजे आउट ऑफ फेजच्या कंडिशन विचारल्या जातात. तर त्याच्यासाठी आता आपल्याला काढावं लागेल त्याचा सायनोसायडल डायग्राम. तर हा सायनोसायडल डायग्राम काढतो आहे इथे कंबाईन व्होल्टेज और करंटचा. तर ही जे वेव्हफॉर्म आहे ही आहे आपल्याकडे व्होल्टेजची वेव्हफॉर्म. आता इथे काय असेल आपल्याकडे टाईम आणि दिसतंय तुम्हाला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आता इथे येणार करंटची वेव्हफॉर्म. तर करंट पहा बरं काय होऊन राहिला, इथे मागे राहून राहिला, लॅग करून राहिला करंट. बरोबर. आणि व्होल्टेज जे आहे ते लीड करून राहिलं. तर करंट लॅग करतो तर किती लॅग करतो मग? तर लक्ष ठेवा. आता प्युअर जे सर्किट असते, प्युअर रजिस्टिव्ह किंवा प्युअर इंडक्टिव्ह यांच्यामध्ये जे आउट ऑफ फेज कंडिशन असते आणि यांच्यामध्ये जो फेज डिफरन्स असतो तो नेहमी 90 डिग्रीचा असतो. कारण की हे प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आहे म्हणून. लक्ष ठेवा, प्युअर रजिस्टिव्ह होतं तर फेज डिफरन्स 0 होता. इथे प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आहे त्याच्यामुळे जो करंट लॅग करतो तो लास्ट लिमिटपर्यंत लॅग करतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त जो फेज डिफरन्स आहे तो 90 अंशाचा असू शकतो. तर इथे तो पूर्ण 90 अंशाने मागे राहतो. म्हणजे 90 अंश म्हणजे हे पहा, इथे जेव्हा व्होल्टेज मॅक्झिममला असते तेव्हा इथे 90 डिग्री असते. बरोबर. तर करंट इथून स्टार्ट करतो वाहणं अशा प्रकारे. इथे आपण याला पण समोर करू, ठीक आहे. तर पहा, हा जो करंट आहे हा इथे 90 डिग्रीनं पूर्ण मागे आहे. किती डिग्रीनं? 90 डिग्रीनं. थीटा जो आहे इथे तो पूर्ण 90 डिग्री आहे. करंट जो असतो इथे तो 90 डिग्रीने मागे राहतो. व्होल्टेज जे आहे ते 90 डिग्रीने समोर राहते, असं आपण याला म्हणू शकतो. ओके. तर याचा जो फेजर डायग्राम आहे तो पण काढावा लागेल आपल्याला. तर पहिले एक काम करा, पहिले याच्या खाली लिहून घ्या कोण कोणाच्या मागं आहे. तर करंट जो आहे पाहून घ्या, इकडे पाहायचं आपण. तर इकडे जर पाहिलं तर आपल्याला व्होल्टेज पहिले दिसते आहे. व्होल्टेज पहिले दिसते म्हणजे व्होल्टेज समोर आहे, तर करंट मागे आहे. तर करंट लॅग करून राहिला आणि
पॉवर फॅक्टरला जे म्हणतो ना आपण लॅग आणि लीड, ते कधीही करंटच्या नुसार म्हणतो आपण. तिथे जर करंट मागे असेल तर मग लॅगिंग पॉवर फॅक्टर, जर करंट पुढे असेल तर मग लीडिंग पॉवर फॅक्टर. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, लिहून दिलेलं आहे की कॅपॅसिटिव्ह सर्किटचा जो पॉवर फॅक्टर असतो तो लीडिंग असतो. इंडक्टिव्ह सर्किट जे आहे त्याचा पॉवर फॅक्टर लॅगिंग असतो. तर इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर लॅगिंग का बरं म्हणत आहे आपण? कारण की करंट इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट लॅग करतो, करंट मागे असतो. आणि का करंट मागे असतो त्याचं रिझन तुम्हाला इथं सांगितलं की जो कॉईलमध्ये बॅक EMF तयार होतो तो करंटच्या दिशा बदलण्यास विरोध करतो. त्याच्यामुळे इथे करंट लॅग करून आला कोणाला? व्होल्टेजला बाय 90 डिग्री. किंवा ऑरमध्ये व्होल्टेज लीड करून आलं कोणाला? करंटला बाय 90 डिग्री. एक तर असं म्हणा, एक तर असं म्हणा. खूप खूप इम्पॉर्टंट आहे सगळंच. जेवढं की मी तुम्हाला सांगत आहे ते एक एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि अजूनही याच्यात खूप सारं काही बाकी आहे. तर छापा मग आता अजून परत हे डायग्राम आपल्याला बाजूला पाहिजे आणि हे आपल्याला काढायचं आहे. चल द्या खाली खाली एका खाली एक एक लिहिणं समोर समोर. छापलं? लिहिलं का? व्हिडिओला स्टॉप. हां, जास्त वेळ नाही लागत तुम्हाला व्हिडिओला स्टॉप करणं आणि प्ले करणं. तर हा झाला याचा सायनोसायडल ग्राफ. आता याचा आपल्याला काढावा लागेल फेजर ग्राफ. तर फेजर ग्राफ कसा येणार याचा पहा. हा व्होल्टेजचा ग्राफ आणि करंट काय आहे? लॅग करून आला. तर करंट वरतं काढू की खाली काढू? तर खाली काढावा लागेल. इथे असा करंटचा ग्राफ आपण रेडने दाखवला तर तिथेही आपण रेडने दाखवणार. तुम्ही थोडासा कलर पेनचा वापर करत चला कधी कधी. तर करंट जो आहे तो इथे आय आहे व्होल्टेज, आणि हे किती डिग्रीनं आहे? करंट जो आहे तो 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे बरोबर काटकोन. ठीक आहे. तर असं जर पाहिला आपण तर इथे पहा, हा लॅग आहे आणि हा लीड आहे. हाच डायग्राम तुम्ही असा पण काढू शकता. इथे व्होल्टेज काढला तर चालते आणि इथे करंट काढला तर चालते. हे पण बरोबर आहे. इथे पण शेवटी व्होल्टेज लीड करून आलं, करंट लॅग करून आलं. आता या सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असेल मग? तर या सर्किटचा जो पॉवर फॅक्टर असतो PF, तो काय असणार? कॉस थिटा. आणि इथं थिटा किती आहे रे बा? फेज डिफरन्स. तर इथं फेज डिफरन्स जो आहे तो आहे 90 डिग्री. तर इथे कॉस 90 आणि कॉस 90 म्हणजे किती होऊन राहिलं? आठवते ना? कॉस 90 म्हणजे 90 मारली तर 0 व्हॅल्यू झाली. 90 मारली तर व्हॅल्यू 0 झाली. म्हणून पॉवर फॅक्टर 0 विसरायचं नाही. आणि हे पण एक्झाममध्ये विचारला जाते की प्युअर इंडक्टिव्ह लोडचा पॉवर फॅक्टर किती असतो. तसं आपण 0ला लॅग लीड लावणं बरोबर नाही आहे, पण इथे लावू शकतो आपण. कारण की हा लॅग जो आहे तो लॅग कशासाठी लावला आपण? की हे इंडक्टिव्ह सर्किटचा आहे म्हणून. म्हणजे या 0वरून कळत नाही ना की हा 0 कोणाचा आहे? कॅपॅसिटिव्ह लोडसाठी आहे की इंडक्टिव्ह लोडसाठी आहे? तर म्हणून आपण इथं लॅग लावलं. तर लावू शकतो आपण, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. लावला तरी चालते, नाही लावला तरी चालते. तर लक्षात आलं की या सर्किटचा जो पॉवर फॅक्टर आहे तो 0 का आहे? कारण की इथे जो फेज डिफरन्स आहे तो 90 अंशाचा आहे. आणि फेज डिफरन्स 90 अंशाचा असल्या कारणानं इथे या सर्किटचा पॉवर फॅक्टर जो आहे तो 90 डिग्री कॉस 90 म्हणजे 0 आहे. तर पॉवर फॅक्टर येतो या सर्किटचा 0. पण इथे संपले नाही हे पिक्चर, अजूनही पिक्चर बाकी आहे. ते आहे ना पिक्चर, अभी पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. तर सेम तसंच काही कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. छापा पहिले हे एकदा. मला वाटते आपल्या आजच्या लेक्चरमध्ये कॅपॅसिटिव्हला हात लागतच नाही, पुढच्याच लेक्चरला हात लागते. खूप डिटेल झालं यार हे. लस डिटेल शिकवलं मी आजच्या लेक्चरमध्ये. एवढं नव्हतं शिकवायला पाहिजे, बरोबर? थोडं फास्ट घ्यायला पाहिजे होतं, समजलं नसतं आपल्याला. माहिती आहे ऑनलाईन बॅचमध्ये जेवढे मी दिवस फिक्स केले त्याच्यापेक्षा मी एखाद्या चॅप्टरला शिकवायसाठी बाबा याला शिकवायसाठी आपल्याला 5 तास पाहिजे, 6 तास पाहिजे, त्याच्या डबलच तास लागू राहिले. आणि ऑफलाईनमध्ये तर किती लागतील काही कल्पनाच नाही, कारण तिथे पोट्ट लिहित बसेपर्यंत मला वाट पाहा लागते. ठीक आहे. त्याच्यामुळे तर ऑफलाईनमध्ये तर जास्तच दिवस लागतात. तर प्युअर इंडक्टिव्ह लोड, बॅक EMF, AC सोर्स. तर कुठे होता आपण आता? हां, आता इथे आणखी एक मोठा इम्पॉर्टंट एक गुण हे येतो समोर, तो म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स.
हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे तो आपण XL या सिम्बॉलने दाखवतो. कोणत्या? XL. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे तो आपण रिॲक्टन्ससाठी आपण X सिम्बॉल वापरतो आणि रिॲक्टन्स जो आहे तो कॅपॅसिटरचा पण असतो, इंडक्टरचा पण असतो. आणि म्हणून मग कॅपॅसिटरचा आहे की इंडक्टरचा आहे, तर म्हणून त्याला आपण L लावतो. जर L असेल म्हणजे इंडक्टिव्ह, जर C असेल म्हणजे कॅपॅसिटिव्ह. कारण की आहे ना इंडक्टिव्ह लोड, प्युअर इंडक्टिव्ह लोड म्हणजे इंडक्टन्ससाठी L वापरतो आपण, म्हणून L लावला तर XL झाला. तर XL म्हणजे होते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, जो आपण वरती लिहिला. आता हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे काय आणि याचा फॉर्म्युला काय आहे पहा. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं DC सर्किटमध्ये किंवा मग AC सर्किटमध्येही आपण पाहिलं की एखादा जर आपण रजिस्टिव्ह लोड लावलं तर त्याला प्रत्येक लोडला रेजिस्टन्स असतो. तर जसं इथे AC सप्लाय द्या किंवा तुम्ही DC लावा, तर हा जो काही रजिस्टिव्ह लोड आहे याचा जो काही रेजिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण फक्त रेजिस्टन्स, आणि तो आपण R अक्षराने दाखवतो. हेच DCसाठी पण सेम आहे, बरोबर. पण काय होते की जेव्हा एखादा आपण चोक लावतो किंवा एखादा कॅपॅसिटर लावतो तर कॅपॅसिटर पण करंटला विरोध करेल आणि कॉईल पण विरोध करेल. तर मग कॉईलच्या विरोधाला जरी आपण रेजिस्टन्स म्हटलं आणि कॅपॅसिटरच्या विरोधालाही आपण रेजिस्टन्स म्हटलं तर आपल्याला कळणार नाही की रेजिस्टन्स नेमका आहे कोणाचा, तो DC लोडमधला आहे की AC लोडमधला आहे, आणि त्यातही मग तो आहे कोणाचा. म्हणजे तुम्ही मला सांगा, जसं मी तुमच्याकडे म्हटलं आता 3 रेजिस्टन्स पहा, सिंपल पहा, मजेशीर गोष्ट पहा किती आहे. हे आपण जे कोणी की शिकत आहे हे का शिकत आहे आपल्याला हे थोडंसं याच्या मागचे रिझन पण माहीत असले पाहिजे, नाही तर मग काय होईल की आपल्याला कळणारच नाही. तर मी तुम्हाला 3 रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू दिल्या अशा आणि म्हटलं की याच्यामध्ये एक रेजिस्टन्स जो आहे, एक रेजिस्टन्स 10, 15, 20 ओहमपैकी एक व्हॅल्यू जे आहे ती आपल्या चोकची आहे म्हणजे इंडक्टिव्ह लोडची आहे. एक जी व्हॅल्यू आहे ती कॅपॅसिटिव्ह लोडची आहे. एक व्हॅल्यू जी आहे ती रेजिस्टिव्ह लोडची आहे. तुम्ही म्हणसाल सर कोणती व्हॅल्यू, सारखीच तर काही लक्षात येईल का तुम्हाला? नाही लक्षात येईल. तर हाच डिफरन्स आपल्याला अल्फाबेट्सवरून लक्षात आला पाहिजे की नावावरून लक्षात आलं पाहिजे की नाही, हा जो आहे हा याचा कॉईलचा आहे, हा याचा कॅपॅसिटरचा आहे. सो त्याच्यामुळे आपण इथे काय केलेलं आहे, तिघांसाठी वेगवेगळे नावं वापरलेले आहे. तर आहे शेवटी तेच काम. जसं एखादा रजिस्टर करंटला विरोध करते तसाच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पण असतो. तर जसं आपण आतापर्यंत काय शिकलो कॉईलचा इंडक्टन्स, तर आता आपण शिकत आहे कॉईलचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर नेहमी कॉईललाच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो. कॅपॅसिटर जर असेल तर कॅपॅसिटरला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असतो. तर हे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय आहे, तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे कॉईलकडून करंटला होणारा विरोध, याची डेफिनेशन लिहितो आहे. जसं एखाद्या रजिस्टरकडून करंटला विरोध होते तर त्या रेजिस्टन्सला आपण रेजिस्टन्स म्हणतो. एखाद्या रजिस्टरकडून करंटला जो काही विरोध होतो त्या विरोधास काय म्हणतो आपण? रेजिस्टन्स. मग कॉईलकडूनही करंटला विरोध होत असेल ना, जसं हा कॉईल आहे, या कॉईलकडून या करंटला विरोध होत असेल ना, मग या कॉईलच्या विरोधाला काय म्हणायचं? तर एक विरोध झाला जो चेंजिंग करंटला विरोध करत होता, त्याला आपण काय म्हटलं होतं? इंडक्टन्स, जो आपण हेनरीमध्ये मोजत होतो. पण हे जे काही कॉईल आहे ही कॉईल या करंटला विरोध करते ना. 4 अँपियर असेल तर 3 अँपियर, 3 असेल तर 2, जे काही असेल ते करंटची व्हॅल्यू कमी करते. व्हॅल्यू म्हणत आहे मी तुम्हाला. तर त्याला तो जो काही कॉईलचा विरोध आहे त्याला म्हणतो आपण XL. ओके, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आणि त्याचा फॉर्म्युला असतो 2πfL आणि युनिट जे आहे त्याचं ते आहे ओहम. इंडक्टन्सचं युनिट जे आहे ते हेनरी आहे आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं जे युनिट आहे ते ओहम आहे. हा फॉर्म्युला मी इकडे लिहितो आहे, पण समजून घ्या. पहिले इंडक्टन्स आला आणि इंडक्टन्स नंतर मग इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आला. मी वारंवार रिपीट करून देतो आहे, वेळ लागला चालते, तुम्हालाही डबल ऐकायचं काम पडलं तर चालते, पण डाऊट्स नाही आला म्हणजे डाऊट्स जे शिकवलं त्याच्यावर नाही आला पाहिजे, दुसऱ्यावर आला चालते. आणि समजलं पाहिजे. असं नाही की माझा फक्त मोठो हाच आहे की डाऊट्स नाही आला पाहिजे म्हणजे तुम्हाला समजलं, ठीक आहे. नाही तर मग मी असं म्हटलं की बा तुम्ही डाऊट्स विचारूच नका, तसं नका करू. डाऊट जे काही असेल तुमचे ते विचारत चला, ठीक आहे. पण डाऊट्स व्हॅलिड विचारत चला. असे 65 क्वेश्चन्स विचारू नका. आता मला एका जणानं काहीतरीच क्वेश्चन्स विचारला होता, जाऊ द्या मी त्याचा आन्सर सांगत नाही, तर क्वेश्चन सांगत नाही तुम्हाला. तर लक्ष द्या आता इथे. तर पहिले आला इंडक्टन्स, जो आपण हेनरीमध्ये मोजतो. इंडक्टन्स काय करून आला? हाही कॉईलचा गुणधर्म आहे. XL ही कॉईलचाच गुणधर्म आहे एक,
पण इंडक्टन्स हा फक्त करंटच्या दिशा बदलण्यास विरोध करून आला. खूप वेळेस रिपीट केलं म्हणून आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. कारण की मला अनुभव आहे मित्रांनो, आपण वर्गामध्ये नाही बसलो आहे, आपण लाईव्ह नाही आहे की तुम्ही नाही सर समजलं नाही तर परत सांगा सर. मी जेव्हा वर्गामध्ये शिकवत होतो त्याचा हा अनुभव आहे की मी जेव्हा 10 वेळेस रिपीट करेल, 10 म्हणजे खरंच 10 वेळेस नाही, म्हणजे 2-3 वेळेस रिपीट करेल, तेव्हा कुठेतरी मुलांना कळते. म्हणून मी इथं तुम्हाला वारंवार रिपीट करत नाही. तर मग तुम्ही म्हणसाल सर की काय कन्सेप्ट तोच, तेव्हापासून तोच तुम्ही सांगून राहिले. ठीक आहे. तर कन्सेप्ट असा आहे की इंडक्टन्स चेंजिंग करंटला विरोध करतो, करंटची दिशा बदलण्यास विरोध करतो. या दोघांमध्ये फरक समजून घ्या. कारण की एक असतो डोक्यात, जोपर्यंत आपल्याला एक गोष्ट माहीत असते तेव्हा काही डाऊट नसते, पण जेव्हा दुसरी गोष्ट सांगायला जातो तेव्हा पहिल्यांदाच डाऊट क्रिएट होते. म्हणून हे रिपीट करावं लागते. तर इंडक्टन्स चेंजिंग करंटला विरोध करतो, करंटची दिशा बदलण्यास विरोध करतो. आणि हा जो एक्सेल आहे हा करंटला विरोध करतो, दिशा बदलण्यास नाही, करंटच्या किमतीला, करंटच्या व्हॅल्यूला. 5 असेल तर 6, 6 असेल तर 5, अशा प्रकारे. म्हणून याची जे डेफिनेशन आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची ती काय होणार, तर पहिले इंग्लिशमध्ये लिहितो मग मराठीत लिहितो आहे, समजून घ्या. काय म्हणते, इट इज अ अपोजिशन, इट इज अ अपोजिशन ऑफर्ड बाय, इट इज अ अपोजिशन म्हणजे काय आहे, विरोध आहे. ऑफर्ड म्हणजे ऑफर करणे म्हणजे देणे किंवा प्रवृत्त करणे. ठीक आहे. तर इट इज अ ऑपोजिशन ऑफर्ड बाय कॉईल, इट इज अ रेजिस्टन्स ऑफर्ड बाय कॉईल टू दी फ्लो ऑफ करंट. सिंपल डेफिनेशन आहे. जास्त मोठ्या डेफिनेशन मला आवडतच नाही लिहायला, माझ्या रक्तातच नाही आहे ते. ठीक आहे. जास्तच मोठ्या असल्या तर लिहायला ते, पण तशा मी तुम्हाला ह्या डेफिनेशन भाऊ पुस्तकात एवढ्या लंब्या दिल्या, पॅरा दिलेल्या आहेत. मी म्हणतो एवढं कायलेच दिला, पण त्याचाही विचारायचं बरोबर आहे. सगळं ते द्यायला लागतं डिटेल्समध्ये, नाही तर मग त्याच्यात आणि आपल्या नोट्समध्ये काय फरक राहिला असता. तर काय म्हटलं मी तुम्हाला इथं, इट इज अ अपोजिशन. बरोबर, हे अपोजिशन आहे. ऑफर्ड बाय, कोण ऑफर केलं, कोणाकडून होऊन ऑफर म्हणजे कोणाकडून होऊन राहिलं, कॉईलला. आणि कशाला होऊन राहिलं, टू दी फ्लो ऑफ करंट. बस, मी डायरेक्शन वगैरे शब्द वापरला का इथं, नाही, इथं फ्लो ऑफ करंट. ओके. आणि याची मराठीत जे डेफिनेशन आहे ते काय होणार, कॉईलकडून करंटच्या वहनास होणाऱ्या विरोधाला, कॉईल मुद्दामून लिहितो आहे तर मराठीमध्ये असं, कॉईलकडून करंटच्या वहनास होणाऱ्या विरोध जो काही अपोजिशन आहे, विरोधास काय म्हणतो आपण, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. पसलं का, कॉईलकडून करंटच्या वहनास होणाऱ्या विरोधास हा शब्द असा पाहिजे, विरोध नाही पाहिजे, विरोधास पाहिजे, विरोधास इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. आणि याचा जो सिम्बॉल आहे तो आहे XL, आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे ओमेगा L. आता ओमेगा L जो आहे त्याला ओमेगाची व्हॅल्यू आठवा काय आहे, तर ओमेगा म्हणजे काय होते, 2πf. तर इथे आपण याला 2πfL पण म्हणू शकतो. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. 3 स्टार लावा, 4 स्टार लावा. खूप वेळेस याच्यावर प्रश्न विचारले गेले आहे. आणि एक्सेलचं जे युनिट आहे ते आहे ओहम. ठीक आहे. हा याचा फॉर्म्युला एक्सेल. आणि आत्ताच कोणत्या तरी एका ग्रुपवर क्वेश्चन्स विचारला गेला होता. मला हसा येते की जेव्हा हे तुम्ही क्वेश्चन्स म्हणजे असा नाही आहे की जे मुलं हे डाऊट्स विचारतात ते नक्कीच बॅच न लावलेले मुलं असतात. असे सोपे डाऊट्स विचारतात ते, की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा कोणत्या अक्षराने दाखवतात. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे तो ओमेगा Lने, असं तिथं ऑप्शन होतं, हे नव्हतं, हे होतं. आणि मग मुलं त्यातही मारे कमेंट्स करतात आणि मग सांगतात की हा ओमेगा Lने दाखवतात. ठीक आहे. तर आपल्या पोर्टलला तसंच माहीत आहे की इथं आला म्हणून 2πfL इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला आहे 2πfL किंवा मग ओमेगा L. आता हे ओमेगा कुठून येते, ओमेगा L कुठून आलं सर, तर हे आलं म्हणजे आलं. तसं हे लॅपलासवरून येते. 12वी सायन्सला लॅपलास चॅप्टर असतो मॅथमॅटिक्समध्ये, त्याच्यावरून लॅपलास रिप्रेझेंटनुसार ओमेगा L येते आणि ओमेगाची व्हॅल्यू असते 2π. हे गणित लोक, शास्त्रज्ञ लोक खरंच दिमागवाले होते, कुठची गोष्ट कुठं मॅच करतात.
तर या फॉर्म्युलाचं खूप काम आहे आपल्याला. 4 स्टार लिहिलं, अजून याचं रिलेशन बाकी आहे. तर कळला का तुम्हाला मग इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय येतं? इंडक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कळला. इंडक्टन्स म्हणजे चेंजिंग करंटला होणारा विरोध आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे हा जसा एखाद्या रजिस्टरला रेजिस्टन्स असतो तसा हा कॉईलचा रेजिस्टन्स आहे. इन शॉर्ट कॉईलचा रेजिस्टन्स. एका वाक्यात जर म्हटलं तर लिहून घ्यायला लागलं त्याच्यासमोर एक ॲरो देऊन, शॉर्टकटमध्ये कॉईलचा रेजिस्टन्स आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे कॉईलचा रेजिस्टन्स, पण त्याचं नाव एवढं आडवरती यासाठी ठेवलं की तो आपल्याला ओळखू आला पाहिजे की कॉईलचा आहे म्हणून. तर छापा मग पटकन. छापो, लिहा लवकर लवकर. लिहिलं? मिटू मी टू का आहे? हसत गिसत असता बी तुम्ही माझ्या बॅचला थोडंसं. मला जमत तर नाही आहे कॉमेडी, कोणी कधी कधी होतात, जमत नाही पण निघून जाते ते. ठीक आहे, ऑनलाईनमध्ये थोडीशी कमी होते पण ऑफलाईनमध्ये खूप जास्त मजा येते. असो, तर तुम्हाला पण मी असा प्रयत्न करत आहे की ऑफलाईनसारखीच मजा आपल्याला आली पाहिजे. येतही असेल तुम्हाला तर फीडबॅक नक्की देत चला. जर तुम्ही दिले नसेल तर ज्या मुलांनी ज्यांनी दिले आहे त्यांचे मला माहीत आहे, ज्यांनी मला फीडबॅक दिले त्यांचे चेहरे एक वेगळेच बनतात की ते खरंच वाईट चांगले जशा तुमच्या फीडबॅक असेल, सजेशन असेल, नक्की देत चला, कारण की आम्हाला त्याच्यानुसार इम्प्रूव्हमेंट होते. तुम्ही फी दिले म्हणजे तुम्ही दिलं म्हणजे तुम्ही सगळंच काही दिलं असं नसते. तुमचा रिस्पॉन्स, तुमचा फीडबॅक, तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम हे खूप आमच्यासाठी इम्पॉर्टंट असते. चला, तर काय म्हटलं आपण इथे? प्युअर इंडक्टिव्ह लोड आणि त्याच्यामध्ये इंडक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला. तर काय फॉर्म्युला होता आता आपल्याकडे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा? XL = ω/L किंवा मग 2πfL. तर मी इथे 2πfL लिहितो आहे. तर हे जे F आहे हे काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे. हे जे F आहे हे काय आहे? फ्रिक्वेन्सी. आणि हा जो L आहे हा काय आहे? इंडक्टन्स. हे आपल्याला माहीत असायला हवं म्हणून ते इथे लिहित आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आहे ज्याचं उत्तर तुम्ही सहज देऊ शकता. ईच अँड एव्हरी स्टुडंट आपल्या बॅचमधून देऊ शकते मी न सांगता. मी तुम्हाला असं म्हटलं की कॉईलच्या इंडक्टन्समध्ये जर वाढ झाली, तर कॉईलच्या करंटमध्ये काय बदल होईल? कॉईलचा करंट वाढेल की कमी होईल? तर तुम्ही म्हणसाल सर कॉईलचा करंट जो आहे तो कमी होणार जर इंडक्टन्समध्ये वाढ झाली तर हे काही थेरी आठवून नका सांगू. हे सगळं थेरी आठवून नसते सांगत. याच्यासाठी फॉर्म्युले आठवले पाहिजे आणि फॉर्म्युल्यावरून रिलेशन आठवले पाहिजे. जसं मी काय म्हटलं तुम्हाला की कॉईलचा इंडक्टन्स जर वाढला तर करंटमध्ये काय बदल होईल, पण याच्या अगोदर आपल्याला आठवावं लागेल की इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये काय बदल होईल. जसं पहा आता हा जो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे हा 2π तर कॉन्स्टंट आहे. हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स फ्रिक्वेन्सी आणि इंडक्टन्स यांच्या समप्रमाणात आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सी आणि इंडक्टन्स यांच्या काय आहे? समप्रमाणात आहे. हे सांगायची गरज आहे का तुम्हाला? नाही आहे. बरोबर. जर फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ झाली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये वाढ होणार. जर इंडक्टन्समध्ये वाढ झाली तरी इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये वाढ होणार. तर मी काय म्हटलं इथं तुम्हाला की जर इंडक्टन्समध्ये वाढ झाली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढेल. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढला म्हणजे आता तुम्ही पहा इथे करंटचा फॉर्म्युला काय तयार होणार? जर मला या सर्किटचा करंट काढायचा असेल तर करंटचा फॉर्म्युला असतो V/R. पण इथे R चालणार नाही, इथं Rच्या जागेवर नाव आहे XL. ठीक आहे, त्याच्यामुळे करंट इंडक्टन्स जर वाढला तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढेल आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जर वाढला तर करंटमध्ये घट होणार. अशा प्रकारे ते सेम फ्रिक्वेन्सी बाबतीत पण आहे. फ्रिक्वेन्सीमध्ये जर वाढ झाली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये वाढ होणार. बरोबर. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढला तर परत करंट कमी होईल. फ्रिक्वेन्सी घटली इंडक्टिव्ह रिॲक्टन्स घटेल. इंडक्टन्स घटला तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इथंच प्रश्न विचारला गेला आहे भरपूरदा. मी पाहिलेलं आहे की फ्रिक्वेन्सीमध्ये आणि हे पाठ करतात. मी अगोदरही सांगितलं तुम्हाला की हे मुलं पाठ करतात. असं हे वाढलं तर हे होईल. किती सिंपल गोष्ट आहे. हे फॉर्म्युल्यावरून सहज लक्षात ठेवू शकतो पण मुलांच्या लक्षातच येत नाही. ठीक आहे, चला. तर कुठं होतं आपण? ते लिहून घ्या पटकन मग. तर इथे एक नोट लिहून घ्या. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हे आता रिॲक्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समप्रमाण. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फ्रिक्वेन्सी अँड इंडक्टन्स.
हे लाईन लिहायची काही गरज नाही, पुस्तकासारखी लाईन झाली जे तुम्हाला इथे दिसतंय. पण काय होतं की हे लाईन वाचली ना तर तुम्ही त्याच्यावर फोकस करता, म्हणून मी लिहून दिली. तर तुम्ही विसरून जाता की हे समप्रमाणात आहे म्हणून. वाचताना जेव्हा रिव्हिजन करता एवढा विचार करावा लागतो शिकवताना, ठीक आहे. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज डायरेक्टली इज शब्द टाकजा इथं, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. मराठीत जर लिहायचं असेल तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सी आणि इंडक्टन्स यांच्या समप्रमाणात असतो. आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं युनिट काय आहे? ओहोम. हे पण लक्ष ठेवजा, नाही तर मग इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं युनिट पोटे हेनरी सांगतात, तर हेनरी म्हणजे हेबडा होऊन जासाल, ठीक आहे. तर लक्ष ठेवजा, आठवणीनं बारकाईनं ओहोम आहे. हां, ओहोम. हेंबाडा शब्द माहिती आहे का तुम्हाला? हेंबाडे, आमच्याकडे हेंबाडे म्हणतात विदर्भामध्ये, ठीक आहे. म्हणजे कोणी थोडासा असेल मॅटासारखा करत असेल तर आपण त्याला हेंबाडे म्हणतो. तर लिहून घ्या, छापून घ्या पटकन. काय काय राहिलं आता मग आपलं? आपण याच्यामध्ये इंडक्टन्स शिकलो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स शिकलो, डायग्राम शिकलो आहे, लॅगिंग लिडिंग शिकलो, साईन वेव्ह डायग्राम पाहिली आपण, फेजर डायग्राम पाहिली, फेज डिफरन्स पण पाहिला, पॉवर फॅक्टर पण पाहिला, सगळं पाहिलं. आता राहिली आपली टाईप्स ऑफ पॉवर ते या सर्किटचे, ठीक आहे. तर आपण टाईप्स ऑफ पॉवर पाहू आणि जय हिंद जय भारत करू. इथे तुम्हाला पहिलेच माहीत राहते की किती वेळाचं लेक्चर बाकी आहे, बरोबर. 10 मिनटाचं, 15 मिनटाचं. पण ऑफलाईन बॅचमध्ये असं नाही भाऊ. ऑफलाईन बॅचमध्ये वेगळंच वातावरण असते, मास्तर कधी सोडून. तर तेव्हा सांगावं लागतं की बस हे झालं बा, की हे आपलं झालं की संपलं, ठीक आहे. कारण की माझं असं कधीच नाही झालं की 2 तासाचा जर बॅच असेल तर मी म्हणजे मॅक्झिमम वेळेस जे आहे ते 2 तासापेक्षा 10-15 मिनटं शिल्लकच होतात. आणि मी रविवारी पण सुट्टी देत नाही. जनरली रविवारी बॅच घेतो तो, आता रविवारी जनरली पेपर घेतो. तर पहा काय म्हटलं मी तुम्हाला आता टाईप्स ऑफ पॉवर. तर पहिले ॲपरेंट पॉवर. तर ॲपरेंट पॉवरचा फॉर्म्युला काय होणार? V × I हा त्याचा फॉर्म्युला, बस एवढंच लिहिणार. आणि याचं युनिट जे आहे ते KVA, VA किंवा KVA. नंतर दुसरी पॉवर काय आहे आपल्याकडे? ॲक्टिव्ह पॉवर. तर V × I × cos θ, बरोबर. तर आता मला सांगा तुम्ही याच्यामध्ये V × I तर जसं तसंच इथे पॉवर फॅक्टर आला किती होता? फेज डिफरन्स किती होता? 90 डिग्री. त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर किती आला होता? cos θ म्हणजे 0, सॉरी cos 90 म्हणजे 0 आला होता. 0 डिग्री नाही रे, 0 फक्त. तर 0 आला होता. तर इथे cos θ च्या जागेवर किती ठेवावं लागेल? 0. त्याच्यामुळे आता मला सांगा 0ने जर आपण याला गुणलं तर ॲन्सर किती येणार? 0. काय झालं रे भाऊ? काय झालं? विचार करा, काय केलं तुम्ही? काय झालं? पहा ना काय झालं सर? अरे सर, इथं ॲक्टिव्ह पॉवर जे आहे ते 0 झाली. हे खूप महत्त्वाचं आहे. तर प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये पॉवर खर्च होत नाही. या कानानं ऐका की या कानानं ऐका, खूपदा बारकाईनं पेपरमध्ये क्वेश्चन्स विचारल्या गेलं आहे. प्युअर इंडक्टिव्ह लोड जर असेल तर त्या सर्किटमध्ये ॲक्टिव्ह पॉवर जी आहे ती 0 असते. ॲक्टिव्ह पॉवर इक्वल टू 0. ॲक्टिव्ह वरतं जे लिहिलं तेच खाली लिहितो, ॲक्टिव्ह पॉवर इक्वल टू 0. आणि हे 0 का आली? कारण की पॉवर फॅक्टर 0 आहे. आणि सर मग पॉवर फॅक्टर का 0 आहे? तर फेज डिफरन्स 0 आहे. सॉरी, फेज डिफरन्स जो आहे तो 90 डिग्री आहे. हे एक याच्यावरून समजून येऊ शकते तुम्हाला की पॉवर 0 आहे. आणि दुसरं जे आहे पॉवर 0 काय आहे, का आहे? तर त्याचं रिझन असं असते की काय करते माहीत आहे का? ही जी कॉईल असते ना, जे आपण कॉईल सप्लायमध्ये लावतो, ठीक आहे, तेव्हा जो करंट आपला वाहतो ना तो कसा वाहतो? फॉरवर्ड रिवर्स वाहतो. तर जेव्हा करंट फॉरवर्डला वाहतो तेव्हा कॉईल जे आहे ते चार्ज स्टोअर करते, चार्ज स्वतःमध्ये स्टोअर करते, चार्ज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपात चार्ज स्टोअर करते. केव्हा? जेव्हा कॉईलमधून करंट फॉरवर्डला असतो. म्हणजे करंट समजा तुमचा फॉरवर्ड डायरेक्शनला असतो आणि जसा करंट आपला हे होऊन जातो रिव्हर्स डायरेक्शनला होतो तसंच करंटची डायरेक्शन चेंज होते. तर तेव्हा जे सप्लाय कॉईलमध्ये जो काही चार्ज स्टोअर झाला तो रिटर्न करतो. आपण माहिती आहे का? आठवते की तुम्हाला फॉर्म्युला पण लिहून दिला आहे की कॉईलमध्ये एनर्जी स्टोअर होण्याचा फॉर्म्युला 1/2LI². आठवते का? लिहून दिला आहे तोच फॉर्म्युला. तर तो फॉर्म्युला कशाचा होता? एनर्जी स्टोअर करण्याचा फॉर्म्युला. तर दुसऱ्या साईडच्यामध्ये जे आहे एनर्जी रिटर्न होते. एनर्जी जे आहे, एनर्जी इथे चार्जपेक्षा लिहितो आहे एनर्जी. तर इथे एनर्जी जी आहे स्टोअर होते आणि इथे जे आहे एनर्जी बॅक होते, म्हणजे वापस केल्या जाते. तर कॉईल कधी स्वतःमध्ये पॉवर खर्च करत नाही. जसं रजिस्टर जे आहे, रजिस्टिव्ह लोड, याच्यामधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा करंटला जेव्हा विरोध होतो तेव्हा
करंटला जेव्हा विरोध होतो तेव्हा तिथे उष्णता तयार होते आणि त्या उष्णतेच्या स्वरूपात जे काही पॉवर येऊन राहिली सर्किटमध्ये ते उष्णतेच्या स्वरूपात वाया जाते. पण मग कॉईलमध्ये पॉवर वाया जात नाही किंवा कॉईलकडून पॉवर खर्च होत नाही. तर हीच एक प्रकारे जी काही पॉवर येते ती रिॲक्टिव्ह पॉवर असते. याच्यामध्ये तुम्हाला कळेल समोर काय आहे तर याच्यामध्ये ॲक्टिव्ह पॉवर जी आहे ती 0 आहे. पण हे कोणासाठी आहे? फक्त प्युअर इंडक्टिव्ह लोडसाठी, म्हणजे फक्त एका कॉईलसाठी. नाही तर मग तुम्ही म्हणसाल सर मग मोटरमध्ये कशी काय पॉवर खर्च होऊन राहिली? तर मोटरमध्ये जी पॉवर खर्च होऊन राहिली आहे ती काही त्या विरोधासाठीच थोडी खर्च होऊन राहिली. जे काही मोटर आउटपुट देते तुम्हाला मेकॅनिकल पॉवर, त्याच्यासाठी ती मोटर इनपुट घेऊन राहिली ते आहे ते. पण मोटर जे अपोजिशन करते त्याच्यात नाही तुमचं पॉवर करते. तर कॉईल जर आपण तिथे लावली फक्त, तर ॲक्टिव्ह पॉवर जी असते कॉईलमध्ये, फक्त कॉईलमध्ये ती 0 असते नेहमी. कारण एका वेळेस एनर्जी स्टोअर करते, दुसऱ्या वेळेस एनर्जी बॅक करते, सप्लायलाच एनर्जी देते. त्याच्यामुळे इथे काय आहे, कॉईलमध्ये एनर्जी खर्च होत नाही. आणि कॉईलमध्येच नाही, कॅपॅसिटरमध्ये पण सेम आहे. कॅपॅसिटरमध्ये पण हे पॉवरचे रिलेशन जे आहे ते सेम आहे. तर आता नंतरची कोणती पॉवर? आपली रिॲक्टिव्ह पॉवर. तर काय फॉर्म्युला आहे? V × I × sin θ, बरोबर. तर Q इज इक्वल टू V × I × sin θ. तर हा तर झाला आपला कॉस थिटा. साईन थिटाची व्हॅल्यू कशी काढणार आपण? साईन थिटा साईन 90 घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर. आणि साईन 90 किती होणार? 1. मी सांगितलं होतं तुम्हाला साईन 0 0 आणि साईन 90 1. तर इथे साईन 90ची किंमत येणार, डायरेक्टली लिहितो आता मी. इथे साईन 90 जे आहे ते 1 येणार. आणि 1 जर याला मी गुणलं तर शेवटी इथे V × I येणार. म्हणजे इथे मागच्या रजिस्टिव्हमध्ये काय झालं होतं? ॲपरंट पॉवर इज इक्वल टू ॲक्टिव्ह पॉवर झाली होती. जेवढी काही पॉवर येऊन राहिली होती तेवढीच्या तेवढी सर्किटमध्ये खर्च होत होती. आणि रिॲक्टिव्ह पॉवर मागच्या वेळेस 0 होती. पण इथे जे आहे ॲक्टिव्ह पॉवर 0 आहे. इथे ह्या दोन पॉवर सेम झाल्या. ॲपरंट पॉवर इज इक्वल टू रिॲक्टिव्ह पॉवर. एवढी पॉवर येऊन राहिली तेवढी सर्किटमध्ये वाया चालली, असं याचा अर्थ होते. पण मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. आणि हे समजणंही तुमच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट टास्क आहे की सर हे Q म्हणजे होते वाया जाणारी पॉवर. आणि तुम्ही आताच म्हटलं की सर्किटमध्ये कोणतीच पॉवर वाया जात नाही, स्टोअर होत नाही. कारण तेच आहे ना, वाया जात नाही म्हणजे पॉवर येऊन राहिली आणि तीच पॉवर परत सप्लायला चालली, असा तो कन्सेप्ट आहे. तर हे रिॲक्टिव्ह पॉवर जी आहे याला दुसरं नाव पण सांगितलं तुम्ही, काय? इमॅजिनरी पॉवर. तर ही एक इमॅजिनरी पॉवर आहे जी सर्किटमध्ये जाते, परत वापस येते. आणि हे असं कंटिन्युअसली होत राहते, फॉरवर्ड रिव्हर्स. जिथं तुम्ही इंडक्टर लावला तिथं हे असं होत राहते. तर पण कोणासाठी? प्युअर, बरं, हे लक्षात ठेवजा. तर काय म्हटलं मी तुम्हाला इथं Q. तर इथे ॲपरंट पॉवर इज इक्वल टू रिॲक्टिव्ह पॉवर. हे पण इथं S इज इक्वल टू Q. मी शॉर्टकटमध्ये लिहितो आहे, तुम्ही पूर्ण लिहून घ्याल याच्या खाली. आणि याचं जे युनिट आहे ते आहे kVAR. तर हे कळलं. तर सर्किटमध्ये जे काही पॉवर येऊन राहिली आहे ती कोणती पॉवर आहे? रिॲक्टिव्ह पॉवर. तर रिॲक्टिव्ह पॉवर मी म्हटलं तुम्हाला कुठे यूज होते? तर ते इथे यूज होते, या कॉईलसाठी. मी तुम्हाला आठवते का तुम्हाला ते उदाहरण दिलं होतं बिअरच्या ग्लासचं, किंवा मग याचं रॉकेलच्या याचं उदाहरण दिलं होतं की फक्त सपोर्ट पाहिजे. तर हा सपोर्ट आहे कॉईल स्वतःमध्ये खर्च करत नाही, येतो वापस जाते, येते वापस जाते. सेम तसंच आहे ही रिॲक्टिव्ह पॉवर. तर कळलं इथं. तर इथं आपलं पूर्ण प्युअर इंडक्टिव्ह लोड जे आहे ते समाप्त झालेलं आहे. उद्याच्या लेक्चरला जे आहे आल्या मी आणखी एकदा रिवाईज करून देईल तुम्हाला काय आहे तर कसं आहे. तर पण तुम्हाला कळलं की इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट मागे असतो, व्होल्टेज पुढे असते. का असते? तर खूप डिटेलमध्ये सांगितलं मी तुम्हाला. इंडक्टन्स पण सांगितला परत, आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पण सांगितला, त्याचे फॉर्म्युलेज पण लिहून दिले, पॉवरचे पण रिलेशन सांगितले. ठीक आहे. आणखी बाकी काही तुमचे डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता. फक्त एक आहे की डाऊट्स विचारल्याबरोबर त्याचे आन्सर इन्स्टंटली भेटतील ही अपेक्षा थोडी चुकीची आहे. कारण की प्रत्येक वेळेस बिझी असल्याकारता मी मोबाईलला जनरली पाहत नाही लवकर. त्याच्यामुळे आन्सर तुम्हाला मिळतील, पण पेशन्स ठेवा. ठीक आहे. सो बाय, थँक्यू.